तुमच्यापैकी बरीच जण मला ओळखतात तसंही. आपण आत्ता इथं कंबाईंडची जी परीक्षा असते है ना, PSI STI आणि ASO, ह्या परीक्षेचं एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन करूयात. तुमच्यापैकी किती जण स्ट्रिक्टली PSI साठी तयारी करतात? फक्त PSI साठीच? अतिशय छान, उत्तम. STI साठी करणारे किती आहेत? ओनली? उत्तम, उत्कृष्ट. आणि ASO साठी? हां, एक्झॅक्टली, गुड. असंच अपेक्षित होतं. तर कारण असं असतं ना की आपण PSI बघितलेले आहेत, खूप सारे आपले सिनियर असतील, मित्र असतील, त्यांना काम करताना बघतो, अभिमान वाटतं, मोठा जॉब आहे, तर आपल्याला पण तसं करायला मिळावं म्हणून PSI हे आपलं स्वप्न असणं साहजिक आहे. खूप पोस्ट पण तितकी दमदार असते. दुसरं STI ह्या पदासाठी तयारी करणं, ह्याचं कारण असं आहे की आपण पुढच्या पदांसाठी जेव्हा परीक्षेला तयारी करत राहतो, राज्यसेवा करत राहायची आहे, UPSC करत राहायची आहे, ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं पद आहे हे STI. मी तसं तुम्हाला आज जेव्हा आपण स्ट्रॅटेजीबद्दल बोलूयात तेव्हा कळेलच. आणि ASO हे स्ट्रिक्टली असं कोणाचं बेंचमार्क नाही आहे की मला ASOच व्हायचं आहे. कारण ASO मध्ये असं काही नाही आहे, खूप मोठं आपल्याला पदाची कार्यभार पण खूप मोठा आहे किंवा खूप फेमस झालं आहे कोणीतरी, असं नाही बघायला मिळत. आणि शेवटी ASO होऊन जेव्हा आपण पुण्याच्या बाहेर जातो तेव्हा पुढच्या पदांसाठी परीक्षा देत राहणं थोडं अवघड जातं. कारण मुंबईमध्ये तयारी नाही होत अभ्यासाची जितकी पुण्यामध्ये होऊ शकते. पद कोणतंही असलं, PSI STI ASO, त्यानंतरच्या गोष्टी आहेत. मुख्य परीक्षेला जेव्हा आपण सुरुवात करू, आत्ता तर आपल्याला पूर्व परीक्षेबद्दल बोलायला पाहिजे. कारण आता इट इज अ हाय टाईम जेव्हा आपण मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला, पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. तुमच्यापैकी किती जणांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे अगोदर कंबाईंडची? ओके, गुड. तर कोणी क्लिअर नाही झालेलं पूर्व परीक्षा आजपर्यंत? काही हरकत नाही है ना. आता पुढचा अटेम्प्ट आपला लास्ट अटेम्प्ट असला पाहिजे जो आपण देऊ. ये ना लोक. मला असं वाटतं, हे बघा पुढं पण जागा आहे, जरा लवकर फक्त घ्या बसून, कारण 7 वाजेपर्यंतच वेळ राहील आपल्याला. मला वेळ पुरत नाही जनरली 2 तासांचा. तर असं होतं की मुख्य परीक्षा जेव्हा आपण देऊ PSI STI ASO ह्या पदांसाठी, तेव्हा मुख्य परीक्षेचा सामान्य एक अभ्यासक्रम आहे जो सगळ्यांना समानच आहे. तुमच्याकडे आहे सिलेबस. मराठी इंग्रजीचा पेपर आणि सामान्य ज्ञान, ह्या 3 घटकांचा एक पेपर सगळ्यांना समानच आहे. बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, हा 3 पेपरला समानच आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण एक टार्गेट ठरवलं पाहिजे अभ्यासाचं. जनरली पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला, कंबाईंडची जेव्हा आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतो, पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला 3.5 ते 4 महिने खूप जास्त होऊन जातात, इनफ. म्हणून समजा आपण असं म्हणूयात की 1 जानेवारीपासून पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल डोक्यावरून जाईल इतका अभ्यास होऊन जातो. जेव्हा मी स्ट्रॅटेजी देतो मुलांना बनवून, किंवा जेव्हा माझे विद्यार्थी आहेत बरेच जे माझ्याकडे प्लॅन बनवायला येतात, माझं असं म्हणणं असतं की उद्यापासून हे 1 जानेवारीपर्यंत हा डायलॉग राहील, 1 जानेवारी नंतर मात्र हा डायलॉग नाही राहणार. असं म्हणणं आहे की उद्यापासून जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, नवीन आलेला विद्यार्थी ज्याला MPSCचा लॉंग फॉर्म सुद्धा नाही माहिती, PSI STI ASO ह्या पदांचा लॉंग फॉर्म नाही माहिती, अशा विद्यार्थ्यांनी उद्यापासून जरी अभ्यासाला सुरुवात केली 17 डिसेंबरपासून, तरी सुद्धा तो विद्यार्थी ही पूर्व परीक्षा इझिली क्लिअर करू शकतो. अशक्य तर खूप लांबची गोष्ट आहे, मी कठीण आहे असं सुद्धा नाही म्हणत. तो विद्यार्थी इझिली परीक्षा क्लिअर करू शकतो. प्रॉब्लेम असं झालाय ना आपल्या लोकांचा की आपण ज्या स्टडी रूम्समध्ये जातो अभ्यास करायला, तिथं आपले काही वयोवृद्ध सिनियर्स असतात. त्यांचं असं म्हणणं असतं ना, भीष्म पितामहाच्या काळापासून ती लोक आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात, बरीच जण असतात असं. तर ते तुम्हाला म्हणतील की नाही, 1 वर्षात पद नसतं मिळत, 2 वर्ष लागतात. बरं ठीक आहे, 2 वर्ष तरी लागतात, ठीक आहे. काही जण पंचवार्षिक योजना राबवत असतात पूर्ण, की पहिल्या अटेम्प्टमध्ये मी अनुभव घेईल, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सुधारेल, 4था अटेम्प्ट नीट दिला आणि 5व्या अटेम्प्टला रिझल्ट येईल, असं असतं. पण हे चुकीचं आहे. जी लोक तुम्हाला चुकीचं गायडन्स करतात तीच लोक इथं शिल्लक राहिलीत. कारण ज्यांनी तुम्हाला बरोबर गायडन्स केलं असतं ती लोक तर कधीच पास होऊन आपापल्या पदावर गेलेली आहेत. आपल्याला इथं फक्त तीच लोक दिसतात जे 2-2, 3-3, 4-4 अटेम्प्ट देतात आणि पोस्ट नाही मिळत.
आणि म्हणून आपण पण त्यांच्याच रंगात स्वतःला रंगवून घेतलं की येस आपल्याला पण 2-2, 3-3, 4-4 अटेम्प्ट द्यायला लागतील तेव्हा पोस्ट मिळेल. हे शक्यच नाही आहे. कारण ह्या इतकं सोन्यासारखं वय आत्ता आपलं, बालवयात 1-2 वर्ष वाया गेली चालतील, ती नुकसान भरून निघू शकतं. म्हातारपणात 1-2 वर्ष वाया गेली चालतील, काही प्रॉब्लेम नाही, तसंही आयुष्याचा काही अर्थच नसतो. पण ह्या वयात 1 वर्ष सुद्धा वाया जाणं तुम्ही कॅल्क्युलेट करा तुम्हाला किती महागात पडेल. कारण रिटायरमेंटचं वय तर ठरलेलं, त्या वर्षी तुम्हाला रिटायर व्हावंच लागेल. मग जेव्हा तुम्ही जेवढं उशिरा प्रवेश कराल तुमच्या सर्व्हिसमध्ये तेवढंच तुम्हाला कमी वेळ मिळेल तुमची पॉवर एन्जॉय करायला. जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत, जसं मी नेहमी सांगत असतो माझ्या बॅचमध्ये, आत्ता तुम्ही ह्या वयात एकदम अजून काहीच वय नाही झालेलं आपलं, एकदम गरमी असते रंगात, माज भरपूर असतो. ह्या वयात जेव्हा तुम्ही PSI वगैरे व्हाल, तुमची बुलेट घेऊन फिराल, तेव्हा रस्त्यामध्ये कोणीही काही चुकीचं काम करताना दिसलं, तुम्ही उतराल, गाडी बाजूला लावाल, फटके द्याल आणि निघून जाल. ते ह्या वयात होऊ शकतं. जर खूप वय होऊन गेलं, आता ठीक आहे एज लिमिट काही असेल, पण त्या वयात शेवटच्या अटेम्प्टमध्ये PSI झाल्यावर काय रंगात आपल्या रक्तात गरमी राहणार आहे. आपल्या समोर लोक गुन्हा करत असतील, आपल्याला दुसरीच कामं पडलेली असतील, घरी जाताना भाजी घेऊन जायची आहे, मुलं शाळेत गेले त्यांना जातात. ही रियालिटी आहे. तुम्हाला आपण पद जे तुम्ही PSI साठी, आता बहुतेक तुमच्यापैकी PSI साठी तयारी करतात, आपण त्या पॉवरसाठी जातोय है ना. माझा एक मित्रच आहे आता फरासखाना पोलीस स्टेशनमध्येच आहे इथंच PSI म्हणून. त्याच्याकडे बघितलं ना तरी भीती वाटते. म्हणजे जो व्यक्ती चूक करणार आहे, ज्याला चूक करायचं मनातच आहे, त्या व्यक्तीने त्याच्याकडे बघितलं तरी भीती वाटेल, इतका दरार आहे. अशी पर्सनॅलिटीज भारी. मला तर वाटतं की त्या विद्यार्थ्याने इतका हुशार विद्यार्थी आहे की तो DYSP सुद्धा झाला असतो. मला असं नेहमी वाटतं की त्याचं दुर्भाग्य आहे की त्याने PSI झाला आणि तो लगेच जॉईन झाला. त्यांनी अजून जास्त तयारी करायला पाहिजे होती. पण जेव्हा तो फिरतो ना असं, म्हणजे इतक्या कमी वयात त्याला पुण्यातली एवढी मोठी स्टेशन मिळालं, हेच दाखवतं की तो किती कर्तृत्ववान असेल. जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या पदासाठी तयारी करताय, ते ठीक आहे, पदानुसार तो पद मोठं नसतं, त्या पदावर जाऊन आपण ती पॉवर किती चांगल्या पद्धतीने वापरतोय त्याच्यावर ठरतं की ते पद किती मोठं आहे. बरोबर. त्याच्यापेक्षा DYSPला खूप पॉवर असते, IPS तर सिनियर एकदम सर्वात मोठं पद आहे पोलीस यंत्रणेतलं. पण जेव्हा तुम्ही PSI व्हायचं स्वप्न बघताय तेव्हा तुम्ही स्वतःचं वय सुद्धा बघितलं पाहिजे. टार्गेट्स ठेवले पाहिजेत की मला काहीही करून 1-2 वर्षांमध्ये पद मिळवलं पाहिजे, आणि ते मिळतं. मी हे इतकं इंट्रोडक्शन जनरली नाही द्यायचो कधीच, पण फक्त मला हे सिद्ध करायचं आहे. तुमच्यापैकी आहे का कोणी उस्मानाबाद जिल्ह्यातलं? हां, एक्सलंट. तुम्हाला तर आखो देखी हाल आहे सगळा उस्मानाबादचा. उस्मानाबाद हा महाराष्ट्रातले जर सगळ्यात मागासलेल्या जिल्ह्यांची लिस्ट काढली ना तर शेवटून 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाला येईल, इतकं मागासलेलं आहे. इतक्या मागासलेल्या जिल्ह्यामधून माझ्यासारखा एक ॲव्हरेज विद्यार्थी आला ज्यांनी UPSCची तयारी करायची सुरुवात केली. 2011ला सुरुवात केली आणि 2000 त्याच्यानंतर सगळंच, एक वर्ष सुद्धा ब्लँक नाही गेलेलं, ज्या वर्षी काहीच पद नाही मिळालं. पहिल्या अटेम्प्टमध्ये STI मिळालं होतं, 2ऱ्या अटेम्प्टमध्ये मग बँकेची असंच मित्रांमध्ये चॅलेंज लागलं होतं म्हणून IBPSची परीक्षा दिली. कारण ती मुलं होतच नव्हती PO, 2-3 वर्ष परीक्षा देऊन, आणि आपल्याला पहिल्याच अटेम्प्टमध्ये पद मिळालं की माझं एकदमच अंगावर चढलेलं असतं. मग मी त्यांना म्हणलं, अरे तुम्ही 2-2 वर्ष परीक्षा देताय, तुम्हाला काही वाटत नाही? मग त्याच्यातल्या एकाने रागारागात मला तसं चॅलेंज दिलं की तू करून दाखव. मग म्हणलं ठीक आहे, करून दाखवतो. मग 2013मध्ये IBPSच्या परीक्षा दिल्या आणि 2-3 बँकामध्ये PO झालो होतो. बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक आणि पंजाब नॅशनल बँक असेल. पण त्या बँकेमध्ये मी जॉईन नाही झालो, कारण PO होण्यासाठी आलोच नव्हतो. ते तर फक्त चॅलेंज लावले म्हणून करून टाकला अभ्यास. पण त्या वर्षी मी आयोगाच्या आणि UPSCच्या परीक्षांकडे जास्त लक्षच दिलं नाही, कारण IBPS क्लिअर करायचं होतं. 2014मध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी झालो, क्लास 2 का असे ना. पण लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की तेव्हा मी जॉईन होतो ऑलरेडी पुण्यात STI म्हणून. STI म्हणून जॉईन असताना 9:30 ते 5:30-6 वाजेपर्यंत तुम्ही जॉबवरच असता. त्याच्यानंतरच्या वेळेत तुम्ही अभ्यास करताय. इतका अभ्यास करून सुद्धा, जॉबवर असताना सुद्धा मग घरी येऊन थोडासा अभ्यास करायचो, जाता जाता शिकवायचो, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये लेक्चर्स घ्यायचो. तरीसुद्धा 2014ला सहाय्यक गट विकास अधिकारी पोस्ट मिळाली. 2015मध्ये पुन्हा तोच प्रॉब्लेम, जॉब चालू, कक्षाधिकारी पोस्ट मिळाली. हे सगळं सांगण्यामध्ये स्वतःचा मोठा नाही पण दाखवायचं आहे, तर हे दाखवायचं आहे की माझ्यासारखा एक साधारण मुलगा जो इतक्या मागासलेल्या प्रदेशातून आलाय, तो जर प्रत्येक वर्षी एक पोस्ट मिळवू शकत असेल तर तुम्ही तर माझ्यापेक्षा थोडेफार ॲडव्हान्स्ड आहात है ना. तुमचं शिक्षण माझ्यापेक्षा चांगलं झालेलं असेल, तुमची तयारी माझ्यापेक्षा चांगली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन मिळतं. आमच्या वेळेस जेव्हा मी तयारी करायचो तेव्हा अर्थव्यवस्था विषयाचा एक डाऊट विचारायला गेलो होतो एका शिक्षकांकडं.
वेल नोन शिक्षक असतील पुण्यातले. मग त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी त्या एका डाऊटसाठी मला बॅचच जॉईन करत सांगितलं. आता एक डाऊट असं सांगून द्या ना, 40,000 रुपयाची बॅच लावायला गरीबाचा जीव घ्याल तुम्ही. म्हणून ते बॅचच जॉईन कर म्हणले. मग मी म्हणलं नको, बॅच जॉईन करायला एवढे पैसे असतीलही अकाउंटमध्ये, पण मग बॅच नाही जॉईन केली. पण तुम्हाला आत्ता सध्याला इवन मी ह्या सदाशिव पेठेतच ज्ञानदीपच्या इथल्या ब्रांचवर असेल किंवा TCG स्क्वेअरची ब्रांच असेल, दिवसभर ह्या सदाशिव पेठेतच कुठंतरी भटकत असतो अतृप्त आत्म्यासारखं. तुम्हाला कधीही पाहिजे असेल ना अडचण काहीही, तर तुम्ही मला कधी भेटू शकता मेसेज करून. हे इतकं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे आमची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा तुमची खूप चांगली आहे. मग तुम्हाला तर प्रत्येक अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळालीच पाहिजे. 1 वर्षसुद्धा तुमच्या वयाचं असं जाता कामा नये की ज्या वर्षी तुमच्या अकाउंटमध्ये एकही पोस्ट जमाच झालेली नाही. प्रत्येक वर्षी एखादी तरी पोस्ट मिळालीच पाहिजे. म्हणून स्वतःबरोबर तो वचन द्या स्वतःला. आजपर्यंत आपण आहे ना, लोकांचा विश्वासघात करणं काही प्रॉब्लेम नाही, करून टाकायचं, पण स्वतःचा विश्वासघात नाही करायचा कधीच. कारण तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास करत नसाल, अभ्यास करणं नाही म्हणत आहे मी, तुम्ही 100% मला तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे की तुम्ही अभ्यास करताय. प्रामाणिकपणे अभ्यास करणं हा शब्द वापरतोय मी. कारण तुम्हाला माहितीच नसेल तुमचा अभ्यास काय आणि तुम्ही फक्त पापट पसारच गोळा करताय, तर ह्याला प्रामाणिकपणे अभ्यास नाही म्हणता येणार. येस, तुम्ही फक्त अभ्यासच करताय, तुम्हाला माहितीच नाहीये. त्या अथांग सागरात एकदम मधोमध एखाद्या माणसाला सोडून दिलं आपण, कुठं जायचं हेच माहिती नाही, बिचारा फक्त पोहतच राहील इकडं तिकडं, कधीच पोहोचणार नाही किनाऱ्यावर. तसं नाही जायचं. एकदम गायडेड मिसाईल सारखं असलं पाहिजे. आपण बरोबर निघालोय आणि टार्गेटच उडवायचं आहे, 1 मीटर सुद्धा इकडं तिकडं होता कामा नये. आणि ते खूप इझी आहे. आपण ते शेअर करणार आहोत आज की एक्झॅक्टली ह्या सगळा जो आपल्याला महाभारत आहे ते कसं कमीत कमी वेळात जिंकायचं आहे हे युद्ध. आत्ता आपल्याला संयुक्त परीक्षा जी आहे त्याच्यावर फोकस करायचं आहे. जी मुलं आत्ता मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, करावा त्यांनी. 1 जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे, तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला देऊ शकता. पण त्याच्यानंतर 1 जानेवारी हा आपला एकदम रेड लाईन आहे. ह्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. कारण तुमचा मुख्य परीक्षेचा किती अभ्यास असेल, 200 पैकी 200 मार्क पडतील इतका अभ्यास असेल, पण जर पूर्वपरीक्षा क्लिअरच झालो नाही, मुख्य परीक्षा द्यायची संधीच मिळाली नाही, तर त्या अभ्यासाचा उपयोगच नाही काही होणार. म्हणून राज्यात शेवटचा आलो तरी चालेल, आपण मुख्य परीक्षेत पहिला आलं तरी PSIच मिळणार, शेवटचा आलं तरी PSIच मिळणार. फक्त प्रमोशनमध्ये पोस्टिंगमध्ये प्रॉब्लेम होईल, चालतं ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. PSI होणं महत्त्वाचं आहे. लोकांना हे दाखवायचं आहे आपल्याला की बघा लायकी आहे, उपाशी मरणार नाही आहे मी. बरोबर, ते पद मिळालं पाहिजे आपल्याला, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे राज्यपालांच्या सही आणि शिक्क्याने. म्हणून आत्तापासून तुम्ही आत्ता मुख्य परीक्षेचा अभ्यास करा. पण अगेन हे सांगण्यात पण एक पॉईंट आहे, मुख्य परीक्षेचा सिलेबस तुम्ही सिलेबस बघितला सगळ्यांनी, बरोबर. ज्यांनी सिलेबस बघितला नसेल त्यांनी स्ट्रिक्टली सिलेबस बघायचा जाऊनच. कारण सिलेबस हा तुमच्या गुगल मॅपसारखा असतो. गुगल मॅप तुम्हाला दाखवतं की जाताना कुठून कुठून टर्न घ्यायचा आहे, कुठं ट्रॅफिक लागेल, एव्हरीथिंग. तसं तुम्हाला तो तुमचा सिलेबस दाखवेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या रस्त्याने जायचं आहे. पूर्वपरीक्षेचा जर सिलेबस बघितला आपण तर 7 पॉईंट्स आहेत. त्याच्यातलं चालू घडामोडी काहीच टॉपिक नाही आहे, तो तर आपण असंच जेवण करता करता वाचत असतो. मग 6 टॉपिक्स आहेत मेनली. नागरिकशास्त्र आणि सिलेबसच्या प्रत्येक शब्दाकडे थोडंसं सिरियसली बघायचा प्रयत्न करा. तुम्ही मोठे अधिकारी होणार आहात, आपल्याला असं नाही चालणार की चला उगाच टाइमपास म्हणून सिलेबस बघितला कळलं सगळं. प्रत्येक परीक्षेच्या सिलेबसमध्ये आयोगाने राज्यघटना हा शब्द वापरला, पण पूर्वपरीक्षेमध्ये मात्र भारतीय राज्यघटना सिलेबस आतमध्ये दिलं असेल पण नागरिकशास्त्र हा शब्द वापरला. बघितलं सिलेबस, नागरिकशास्त्र हा शब्द वापरला स्ट्रिक्टली पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये. आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थव्यवस्था आहे, सामान्य विज्ञान आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित आहे. हे 6 विषय आहेत. चालू घडामोडी काही विषय नाही आहे, तो आपल्याला रोज 1 तास असंच टाइमपास करायचा आहे त्याच्यावर. त्या चालू घडामोडीसाठी काय काय केलं पाहिजे विल डिस्कस इन डिटेल. पण आज 16 डिसेंबर आहे, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न सुरू ठेवायचा. त्याच्यामध्ये एक विषय, एखादा भाषा विषय पूर्ण झालाय तुमच्यापैकी असं कोणी आहे का? मराठी किंवा इंग्लिश पूर्ण झालंय वाचून, क्लिअर नोट्स काढून ठेवल्यात? ओके, तर काही हरकत नाही है ना, आपण त्यालाही सुरुवात करूयात व्यवस्थित. व्हायला असं पाहिजे होतं, एक भाषा विषय क्लिअर करून ठेवायचा पूर्वपरीक्षेच्या अगोदर. कारण 2-2 भाषा ॲट अ टाइम शिकणं थोडंसं अवघड जातं. ब्रेन आपलं तेवढं मोनोटोनस असतं ना, एक विषय एका वेळी एकच विषय आपण व्यवस्थित शिकू शकतो.
मग पूर्वपरीक्षेच्या अगोदर जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला लागाल 1 जानेवारीला, त्याच्या अगोदर 14 दिवसांचा वेळ आहे. ट्राय करा की एक भाषा तुमची ॲटलिस्ट संपूर्ण होईल. मराठी घ्या ना, मराठी काय आपली जन्मजात भाषा आहे, आपण लहानपणापासून मराठी बोलतोय. मराठी विषय ॲटलिस्ट रोज 4-4 तास वाचा. 31 डिसेंबरपर्यंत तुमचा मराठी विषय संपला पाहिजे. कारण पूर्वपरीक्षा आपण डेफिनेटली पास होऊ, आपल्याला प्लॅनच तसं करायचं आहे. पण मुख्य परीक्षेचा जसंच अभ्यासाला सुरुवात करू, दोन्ही विषय अभ्यास करायचे आहेत भाषाचे. ते जमणार नाही तेव्हा एकदम डोक्यावर तलवार अडकवल्यासारखं टेन्शन येईल. म्हणून आत्ता एक विषय तरी कंप्लीट करून टाकायचं. तर इंग्रजी भाषा थोडीशी अवघड आहे समजायला, शिकायला पण अवघड आहे, पण मराठी विषय तेवढा सोपा जाईल. रोज 4 तास मराठीचा अभ्यास करायचा. माझं जो स्ट्रक्चर असतं अभ्यासाचं, जर मी तुमच्या जागी असतो अभ्यास करायला तर मी काय केलं असतं, तर मी जनरली 10 तास अभ्यास केला असता. काहीच प्रॉब्लेम नसतो 10 तास अभ्यास करायला. असं नाही कॅल्क्युलेशन करायचं कधीच की 10 तास मिळत आहेत का दिवसातले अभ्यास करायला. तुम्ही जर सकाळचे 3 तास, दुपारचे 2 तास, संध्याकाळचे 3 तास असं कॅल्क्युलेट कराल तर मेळच लागणार नाही काहीच. कधी पण प्लॅन करताना रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायचं असतं. कसं? 24 तासांचा दिवस आहे, ह्या 24 तासांपैकी कोणते तास माझ्या अभ्यासाच्या कामाला येणारच नाहीत ते तास मायनस करायचे अगोदर. समजा रात्री 7 तास झोपतोय, दुपारी 1 तास झोपतोय, 8 तास झाले. 24 तासातून 8 गेले, 16 तास राहिले. सकाळी तुम्ही नाश्ता आपलं फ्रेश वगैरे होणं ह्याच्यात 1 तास गेला, 15 तास शिल्लक राहिले. 2 वेळच्या जेवणात 1-1 तास जात असेल, 13 तास राहिले. तरी सुद्धा आपल्याला अजून 3 तास कुठेही टाइमपास करता येईल इतका वेळ आहे आपल्याकडे, कारण 10 तास अभ्यास करायचा आहे. दुपारचं, संध्याकाळचं चहा पाणी नाश्ता फ्रेश व्हायला 1 तास द्या, तरी पण 12 तास शिल्लक राहतात. 1 तास फिरा, तुम्ही रिवाईज करा, चर्चा करा मित्रांबरोबर, तरी पण 11 तास शिल्लक राहतात. मी तर 10 तास मागतोय. रोजचे 10 तास अभ्यास करायचे, ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे, सरळ सरळ होतं. आणि काही तर माझे विद्यार्थी 12-12 तास अभ्यास करतात, म्हणजे त्यांना तर खरंच मलाही नवल वाटतं त्यांचं. पण 10 तास अभ्यास तुमच्याकडनं खरंच अपेक्षित आहे. ह्या 10 तासांपैकी तुम्हाला 1 तास चालू घडामोडींचाच अभ्यास करायचा. आता होतं असं की कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेला वृत्तपत्र वाचण्याची नाही गरज लागत चालू घडामोडींसाठी, कारण इतके ॲनालिटिकल प्रश्न नाहीत विचारले जात. जसं समजा मला सर्व शिक्षा अभियान ह्या प्रश्नावर, ह्या टॉपिकवर प्रश्न विचारायचा आहे, मी राज्यसेवेमध्ये असा प्रश्न विचारेल की पुढीलपैकी कोणती सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्टे असू शकतात. कारण विचार करण्याची गरज आहे, है ना. राज्यसेवेचा अभ्यास करताना थोडंसं ॲनालिसिस केलेलं असेल ह्या विद्यार्थ्यांनी, असं अपेक्षित आहे. पण मी जर तो कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारेल तर एका लाईनमध्ये 1 लाईनर्स असतील प्रश्न, कारण एका तासात 100 प्रश्न सोडवायचे आहेत विद्यार्थ्याला. मला पण काही त्याचा जीव नाही घ्यायचं, है ना. एका तासात मी त्याच्याकडनं काही खूप मोठे मोठे प्रश्न नाही एक्सपेक्ट करू शकत. मग मी काय करेल, सर्व शिक्षा अभियान पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचं अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे किंवा काम करत आहे. मग आपण 86वी घटना दुरुस्ती केली होती, आपल्याला माहिती आहे ना, सगळ्यांनीच वाचली आहे. शिक्षणाचा अधिकार दिला आपण सगळ्यांना, कलम 21(अ) टाकलं संविधानामध्ये. मग मी फक्त तेवढा एका शब्दात विचारेल, 86वी, 87वी, 88वी, 89वी. तुम्हाला 1 लाईनर प्रश्न असतील, टॉपिक सेम, फक्त ॲप्रोच वेगवेगळा असेल प्रश्न विचारण्याचं. तर होतं असं की 1 तास चालू घडामोडीला द्यायचं. मग वाचायचं काय, तर मासिकं वाचायची चालू घडामोडीसाठी. आपल्यासाठी दुसरे जेव्हा कष्ट करत असतात ना, तेव्हा आपण नसतं कष्ट करायचं. आपल्यासाठी लोक चालू घडामोडीची पुस्तकं काढतात, मग आपण त्यांचा फायदा घ्यायचा, बरोबर ना. स्मार्ट व्यक्ती तो असतो जो स्वतः काम नाही करत, जो दुसऱ्यांकडनं काम करून घेतो. तर मासिकं येतात, दीपचं एक्सप्रेस मासिक असेल, युनिकचं बुलेटिन असेल, कोणतंही एक मासिक घ्यायचं. चालू घडामोडींचं नाही जास्त डेटा कलेक्ट करायचं, एक मासिक घ्यायचं, रोज 1 तास वाचायचं. तुम्ही पृथ्वी परिक्रमा मासिक घेतलं किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस घेतलं, रोज 1-1 तास जर वाचलं तर 10 दिवसात ते मासिक संपतं. 20 दिवस तुमचा 1 तास पुन्हा शिल्लक राहतो. आता रोज 1 तास तुम्ही चालू घडामोडी कराल. चालू घडामोडीसाठी कोणतंही एक मासिक वाचा. कोणतंही एक मासिक वाचा, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण ह्याच्या जोडीला आपल्याला परीक्षा जवळ आली की एक गोष्ट अजून वाढवायची, ती तेव्हा बघूयात. 2 तास तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताला दिलंच पाहिजे. जनरली बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताला जो 2 तासाचा वेळ देतो आपण, तो दुपारचा द्यावा, असं माझा तरी फॉर्म्युला असतो. जेवण केल्यानंतर 2 तासाचा वेळ द्यावा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताला. जेव्हा आपण एकदम स्लगिश झालेलो असतो ना, मंद झालेलो असतो जेवण केल्यानंतर,
तशा मंद अवस्थेत सुद्धा जर तुमच्या ब्रेनला असे प्रॉब्लेम सोडवायची सवय लागली तर तुम्ही जेव्हा फ्रेश असाल तेव्हा तर ब्रेन तुमचं खूप फास्टमध्ये काम करत असेल. म्हणून दुपारचे 2 तास जनरली सीसॅटला बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताला द्यावेत. आणि आता राहिलेले 7 तास तुम्हाला 2 विषयांमध्ये डिवाइड करायचे असतात. 3.5 तास 3.5 तास द्यावं. आता काही मुलं एक विषय घेतात कंटिन्युअसली, इतिहास घेतलाय आणि तो एकच विषय सकाळपासून रात्रीपर्यंत वाचत राहतात. जर तुम्ही एखादा विषय 4 तासांपेक्षा किंवा 5 तासापेक्षा जास्त वाचताय म्हणजे तुम्ही विश्वासघात करताय स्वतःचा. कारण हे होऊ शकत नाही. सायकोलॉजी असं सांगते किंवा सायकोलॉजीचा अभ्यास केलेला कोणताही व्यक्ती तुम्हाला सांगेल की 5 तासापेक्षा जास्त एका विषयाचा अभ्यास होऊ शकत नाही. कारण होतं असं, तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा. तुम्ही पहिले 5 तासाचं फास्टमध्ये वाचत जाल सगळं. 6व्या तासाला तुमची स्पीड कमी झालेली असेल, 7व्या तासाला स्पीड अजून कमी झाली, 8वा तास तर तुम्ही फक्त टाइमपासच करताय. उद्या काय काय वाचायचं आहे, उद्या काय काय वाचायचं आहे, तुम्ही काहीच करत नाही. असं जर आपण रोज 1-1 तास वाया घातला तर आपल्या तयारीचे 120 तास वाया जातील, बरोबर, 4 महिन्यांमध्ये. म्हणून 4 तास जास्तीत जास्त अभ्यास करावा एका विषयाचा. पण 3 तासापेक्षा कमी अभ्यास करू नये. कारण 3 तासापेक्षा जर कमी तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल अशा विषयांचा, तर तो डोक्यामध्ये कन्सॉलिडेटच होत नाही. डोक्यामध्ये साठायला तर पाहिजे. म्हणून 3 तासापेक्षा कमी आणि 5 तासापेक्षा जास्त एका विषयाचा अभ्यास नसतो करायचा. आपण 3.5 तास दिलं, एखादा तास अजून तुम्हाला वाढवता आला 4 तास करत 2 विषय सायमल्टेनियसली वाचायला सुरुवात केली तर आपण असं म्हणूयात इतिहास आणि नागरिकशास्त्र हे 2 विषय घेतलेत. 2 विषय जर तुम्ही सायमल्टेनियसली वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप तर 3 आठवडे लागतात, बरोबर. 3च आठवड्यांमध्ये 2 विषय संपतात. रेफरन्स सोर्सेस, मी जी संदर्भ पुस्तकं मला वाटतात चांगली त्याची लिस्ट मी तुम्हाला देईल. ती पुस्तकं तुम्ही वाचा. 3 आठवडे लागतात. 1 आठवडा तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवूयात आपण. जो वाचलंय त्याची पटपट रिव्हिजन करून घेण्यासाठी. 1 महिन्यामध्ये 2 विषय संपतात. म्हणजे आपण 1 जानेवारीपासून सुरुवात केली तर जानेवारी महिन्यामध्ये 2 विषय संपतील, इतिहास, राज्यघटना. फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 विषय संपतील, अर्थव्यवस्था आणि भूगोल. सामान्य विज्ञान फक्त एकच विषय शिल्लक राहतो मार्च महिन्यासाठी. 15 मार्चपर्यंत करायचा तो अभ्यास सामान्य विज्ञानाचा, कारण खूप प्रश्न विचारतात आता का आजकाल विज्ञानावर. 15 मार्चपर्यंत तुमचे हे 5ही विषय संपले पाहिजेत. कारण चालू घडामोडी तर आपण रोजच करतोय, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित पण आपण रोजच करतोय. 15 मार्च नंतर पण जर तुमचं मागचं काही वाचायचं राहिलं असेल तर 15 दिवस ग्रेस पिरियड देऊयात आपण. ग्रेस पिरियड म्हणजे तुम्ही 31 मार्चपर्यंत तुमचं सगळं सिलेबस संपवावं वाचून आणि मग 1 एप्रिलपासून पूर्ण एप्रिलचा महिना रिव्हिजन करावं. ह्या पॅटर्ननी. म्हणून मी म्हणलं की उद्यापासून जरी एखाद्या मुलांनी अभ्यासाला सुरुवात केली ना तरी सुद्धा तो पूर्वपरीक्षा पास होईलच, डेफिनेटली होऊ शकतो. फक्त उच्च बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असता कामा नये. कारण उच्च बुद्धिमत्ता हानिकारक ठरते कधी कधी. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा अभ्यास करतो ना, कशी तयारी करावी, तेव्हा ॲव्हरेज बुद्धिमत्ता असणारा विद्यार्थी पाहिजे. कारण उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक ड्रॉबॅक असतो, जन्मजात प्रॉब्लेम. त्यांना असं वाटतं की मी हुशार आहे, मग मी हुशार आहे तर मला कशाला जास्त अभ्यास केला पाहिजे. आणि मग ती मुलं खूप जास्त अभ्यास करत नाहीत. ती मुलं थोडंसं लूज पडतात तयारीच्या काळात. पण आपल्यासारखी मुलं असतात ॲव्हरेज बुद्धिमत्तेची, आपल्याला माहिती असतं की पहिलेच आपण हुशारही नाही आहेत आणि जर आपण अभ्यासात पण लूज पडलो तर आपल्याला देवही नाही वाचू शकणार. आणि म्हणून आपल्यासारखी ॲव्हरेज बुद्धिमत्तेची लोक एकदम दणकावून अभ्यासाला सुरुवात करतात आणि पासही होऊन जातात. हुशार मुलं अभ्यास करत राहतात आणि अभ्यास करतच राहतात फक्त. पण आपल्यासारख्या लोकांचा रिझल्ट येऊनही जातो. म्हणून आजपासून किंवा उद्यापासूनही अभ्यासाला सुरुवात केली तरी पास होऊ शकतं. तुम्ही पण प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात करावी. जर 2 विषय केले आपण तर जानेवारी महिन्यामध्ये आपलं इतिहास व नागरिकशास्त्र हा कॉम्पोनंट कंप्लीट होतो. ह्याच्यामध्ये तुमचे पण काही इनपुट्स असतील तर चालतील. उलट ते अजून इम्प्रूव्ह होऊन जाईल. अजून तुम्हालाही ह्याच्यामध्ये काही ॲड करावं वाटत असेल तर. फेब्रुवारी महिन्यामध्ये भूगोल व अर्थव्यवस्था हे 2 विषय संपवायचे. आणि अर्थव्यवस्था विषयाचा अभ्यास करताना आत्ताच चांगला अभ्यास करा ज्यांना STI साठी तयारी करायची. कारण सिलेबस बदलतच नाही. पूर्व परीक्षेला जे करायला लागतं ना आपल्याला अर्थव्यवस्थेचा सिलेबस, तोच मुख्य परीक्षेला लागतो STIच्या. आणि ASOच्या पण मुख्य परीक्षेला नियोजन जो घटक आहे त्याच्यामध्ये.
म्हणून आत्ताच इकॉनॉमिक्सचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास इतका चांगला करायचा की पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी अर्थव्यवस्थेचा सेपरेट अभ्यास करावा लागू नये. तो आत्ताच पूर्ण क्लिअर झाला पाहिजे. आणि मार्च महिन्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान आणि बॅकलॉग जो शिल्लक राहिला असेल तो कंप्लीट करायचा सगळं. बघा किती सोपं आहे. एप्रिल महिन्यामध्ये फक्त रिव्हिजन्स द्यायच्या आणि 3 मेला एकदम फुल कॉन्फिडन्सने जायचं आणि युद्ध जिंकूनच यायचं, अशी पद्धत असते. तर आणि सिरियसली अशीच पद्धत असते. आपण जर तुम्ही असा विचार करत असाल ना की 2021चा अटेम्प्ट असाच देऊन बघू, आपण अनुभव घेऊ आणि 2021चा अटेम्प्ट जोरात देऊ, तर तो 2021चा अटेम्प्ट कधीच नसतो येत. तुम्ही फक्त ट्रायल बॉलवरच बॅटिंग करत राहाल, कधी रिअल बॉलिंग सुरूच होणार नाही आयुष्यात. म्हणून जो अटेम्प्ट द्याल ना तो शेवटचा अटेम्प्ट समजायचा. 2012चा अटेम्प्ट जेव्हा आम्ही दिला होता STIचा, पूर्व परीक्षेनंतर UPSCच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास मागे लागला होता आणि UPSCची मुख्य परीक्षा देत देत STIच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास केला तरी सुद्धा STI क्लिअर झालं. मग तुम्ही तर स्ट्रिक्टली STIचीच तयारी करताय है ना. थोडंसं स्वतःला काय झालंय, आपल्याला आजपर्यंत असं सांगण्यात आलंय की आपल्याच्यानी काही होणार नाही है ना, तुझ्यानी होणार नाही, तू राहू दे, तुझ्यानी होणार नाही, तू राहू दे. म्हणून आपण स्वतःला आपण पण तेच सांगत आलोय आता की नाही आपल्याच्यानी नाही होणार, आपण 2021चा अटेम्प्ट देऊ. आपण असं एकदम युरेनियम माहीत आहे, युरेनियम नावाचं एक किरणोत्सारी मूलद्रव्य असतं, असं युरेनियम दाबून दाबून भरलेलं आहे आपल्या आतमध्ये. एवढे गोळे, आपण युरेनियमचे गोळे आहोत, एवढी ऊर्जा आहे आपल्यामध्ये. दुसऱ्यांच्या नजरेने नाही कॅल्क्युलेट करायचं कधीच. लोक जाणून बुजून आपल्याला कधी वर जाऊच देणार नाहीत, कारण आपण वर गेलो तर त्यांची किंमत कमी होते. म्हणून तुम्हाला असंच सांगितलं जाईल, सगळीजण असंच म्हणतील की तुमच्याने नाही होणार, पण होऊ शकतं. आयोगाला पण तर अधिकारी निवडायचे आहेत ना, आयोगाला काही फक्त बाहेरच नाही काढायचं लोकांना. म्हणून ह्या प्रॉपरमध्ये, ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचं 3 महिन्यांमध्ये पूर्ण रिडिंग झालं पाहिजे. एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण रिव्हिजन होईल तुमची आणि मग मे महिन्यामध्ये परीक्षा द्यायची. आत्ता ही 14 दिवस आपण काय केलं पाहिजे, तर हे 14 दिवस तुमचा हा पार्ट कंटिन्यू राहील. 1 तास चालू घडामोडी. राहिलेले जे 9 तास आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक भाषा विषय कंप्लीट करायचं. कोणताही घ्या, मराठी घेऊन टाका, मोरा वाळिंबे आणि गुट्टे मॅडमचं पुस्तक आहे, ते 2 पुस्तकं कंप्लीट करून टाकायची. पण ती कंप्लीट करताना थोडंसं एक अजून स्वतःवर उपकार करा की नोट्स काढून ठेवा लगेच. मराठी एकदा तर वाचलेलं असेल ना, मराठी विषय सोपं आहे, तर त्याच्या नोट्स काढून ठेवा. मी माझ्या मुलांना काही दाखवले होत्या मराठीच्या नोट्स, माझ्या 20 ते 22 पेजेसच्या नोट्स आहेत. पूर्ण मोरा वाळिंबेंचं पुस्तक त्या 22 पेजेसमध्ये. परीक्षा, मला आज असंही म्हणलं ना उद्या मराठीची परीक्षा आहे, तरी अर्ध्या तासात सगळी मराठीची रिव्हिजन होऊन जातं. तो एक विषय आयुष्यभराचा प्रिपेअर्ड होऊन राहून जातो. म्हणजे आता एका विषयाबद्दल जर तुम्ही निश्चिंत झालात तर बाकीच्या विषयांकडे फोकस करता येईल. म्हणून तो इतका चांगला तयार करून ठेवा की तुमच्या नोट्ससुद्धा तयार असतील मराठीच्या. आणि मोरा वाळिंबेंचं पुस्तक थोडंसं कुठं अपुरं पडतं, तर गुट्टे मॅडमचं पुस्तक चांगलं आहे, आशालता गुट्टे मॅडमचं, ते त्याला सप्लिमेंटरी म्हणून राहू शकेल. मराठी करायचं रोज 4 तास आणि राहिलेल्या 4 तासामध्ये एक काम करायचं. माहिती अधिकार अधिनियम आहे 2005चा, तो माहिती अधिकार अधिनियम PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करायचा आणि प्रिंट काढून घ्यायची. किंवा माहिती अधिकार अधिनियमचं बुकलेटच आहे, यशदा जे आहे आपली, यशदानी छापलेलं माहिती अधिकार अधिनियमाचं एक बुकलेटच आहे, ते घेऊन माहिती अधिकार अधिनियम फक्त वाचून ठेवा. तो एक कायदा आणि मराठी विषय हे एवढं तरी संपवायचा प्रयत्न करा 14 दिवसांमध्ये. कारण बाकीचं जशीच तुमची पूर्वपरीक्षा होईल ना तसं मुख्य परीक्षेचा खूप लोड येईल. आणि ह्या सगळ्यांची मुख्य परीक्षा एक नाही आहे. PSIची मुख्य परीक्षा वेगळी, STIची वेगळी आणि ASOची वेगळी. तिन्ही पण मुख्य परीक्षा तुम्हाला वेगवेगळ्या द्यायच्या आहेत, तर तुम्हाला तिन्हीचा पण थोडा थोडा वेगवेगळा अभ्यास करावा लागेल. तेव्हा प्रचंड बर्डन आलेलं असेल. ते बर्डनही आपण कम्प्लिटली हँडल करूच, तो प्रॉब्लेमच नाही आहे. आणि आयोगाच्या सिलेबसमधल्या एकाही शब्दाची, एकाही विषयाची ही लायकीच नाही आहे खरं की तो विषय तुम्हाला टेन्शन देऊ शकेल. इट इज इम्पॉसिबल. फक्त तुम्ही जाणून बुजून त्या विषयाची लायकी नका वाढू. कोणताच विषय तुम्हाला नाही टेन्शन देऊ शकत. फक्त काय झालंय, काही विषय लिहिलेले चुकीच्या भाषेत आहेत, म्हणून ती पुस्तकं वाचताना आपल्याला सगळंच अवघड वाटतं. पण हे विषय खूप सोपे आहेत. जसं अर्थव्यवस्था ह्या विषयाबद्दल माझा एक्सपिरियन्स आहे मुलांबरोबर. मुलांना प्रचंड अवघड जातो हा विषय, कारण थोडंसं संदर्भ ग्रंथ थोडेसे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असं म्हणता येईल. काहीही दिलं आहे पुस्तकांमध्ये. म्हणजे
1951 सालापासूनचा बेरोजगारीचा दर दिलाय भारतातल्या. काय घेणं देणं आहे आपल्याला? आजपर्यंत बेरोजगारीचा दर विचारलाय का कधी? आजपर्यंत नाही विचारलं. रिसेंट रिपोर्ट आला असेल तरी नाही विचारलेला. तुम्ही 1951 सालापासूनचं देताय आणि मुलं पण पुस्तकात जे दिलंय ते सगळं ब्रह्मदेवाने दिलंय असं प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतात आणि तो बेरोजगारीचा दर पाठ करत राहतात. इतका जर बेरोजगारीचा दर आपण पाठ करत राहिलो तर आपण स्वतःच नाही इतका बेरोजगार होऊन जाणार. किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की जर आयोगाला वाटतं मी पुढच्या वर्षी PSI होणार आहे किंवा STI होणार आहे तर आयोग माझ्याकडनं काय अपेक्षा करत असेल, त्या दृष्टिकोनातून वाचा. आपण नेहमी आयोगाचा जो व्यक्ती प्रश्नपत्रिका तयार करणार आहे त्याच्या डोक्याने विचार केला पाहिजे. शत्रू जो असतो ना आपला, हे आपलं आणि आयोगामधलं युद्ध आहे असं म्हणूया सरळ सरळ. कारण ही डीलिंग नाही आहे. मित्र असला असता आयोग आपला तर आपल्या घरी आणून दिली असती पोस्ट की हे गेबाळ कशाला उगाच स्ट्रगल करतोय. पण मित्र नाहीच आहे. एवढं जो हाल करून पद देत असेल तो मित्र कसा असू शकेल? हे लिटरली युद्ध आहे आपल्यामधलं आणि ह्या युद्धामध्ये आपल्याला जिंकावंच लागेल. युद्ध तोच व्यक्ती जिंकतो जो गेस करू शकतो की पुढचा व्यक्ती काय हत्यार वापरेल. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आयोग काय प्रश्न विचारेल आणि मगच आपण त्याला काउंटर वेपन आपल्याकडे ठेवू शकतो. हे तितकंच सोपं आहे. पण आपण डायरेक्टली पुस्तक घेतो आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत रट्टा मारून टाकतो. 6 महिने अर्थव्यवस्था विषयाचं पुस्तक वाचतात मुलं. 6 महिने. आपल्या आयुष्यातले 6 महिने आपण एका विषयाला देऊ शकत नाही. आता ती परिस्थितीच नाहीये. 1 महिना आणि तो पण रोजचे 4 तास इतकंच आपण देऊ शकतो अर्थव्यवस्थेला. 6 महिने नाही. आपण इथं अर्थतज्ञ व्हायला आलेलो नाहीये. एकदा तुम्हाला अर्थतज्ञ व्हायचं असेल, एकदा पद मिळालं की मग वाटलंच तुम्ही BA MA PhD करत बसा अर्थशास्त्रामध्ये. आत्ता नाही ती वेळ. आत्ता ती वेळच नाही आहे. म्हणून हा असा प्लॅन ठरवून तुम्हाला केलं पाहिजे. तर माझं असं प्रामाणिक मत राहील की तुम्ही माहिती अधिकाराचा अधिनियम हा कायदा पूर्ण करावा आणि एक भाषा कंप्लीट करावी 31 डिसेंबरपर्यंत. 31 डिसेंबरपर्यंत अभ्यास करायचा. काही 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी आपल्यासारख्या लोकांसाठी नसते. हॅपी न्यू इयर आणि काय. हॅपी न्यू इयर त्या लोकांसाठी असतं ज्यांच्याकडे पैसा असतो. ती लोक 31 डिसेंबरला मस्त बाहेर जातील, जल्लोष करतील, मजा करतील, घरी येतील, दुसऱ्या दिवशी कामाला लागतील. आपण बेरोजगार लोक आहेत. आपल्यासाठी दिवाळी, हॅपी न्यू इयर, शिमगा सगळं सेम. रोजच सकाळी उठायचं, पुस्तकं घ्यायची, स्टडी रूमला जायचं, रात्री यायचं आणि गपचूप आपल्या बिछाण्यावर झोपून जायचं. संपलं. आपल्यासाठी दुसरा शेड्यूलच नसतो काय. तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे 2 कॉम्पोनंट संपवायलाच लागतील. 1 जानेवारीपासून मग आपल्याला हा फॉर्मॅट पूर्ण कंप्लीट करायचा आहे आणि ह्या फॉर्मॅटनीच अभ्यास करायचा आहे. जनरली मी हे 2 विषय सोबत लिहितो कारण माझा अनुभव असा आहे की इतिहास ह्या विषयाचा अभ्यास फक्त राज्यघटना ह्या विषयाबरोबरच केला तर खूप चांगला अभ्यास होतो. कारण आपल्या राज्यघटनेचा उगमच इतिहासात झाला आहे. 1773 सालापासूनचे जे कायदे होते ब्रिटिश शासनाने केलेले, रेग्युलेटिंग ॲक्ट वगैरे, 1935च्या कायद्यापर्यंत ह्या सगळ्या कायद्यांचे एक लास्ट कन्क्लुजन म्हणजे भारताचं संविधान आहे. हे सगळे कायदे, भारताची राज्यघटना, भारताची राजकीय परिस्थिती कशी कशी बदलत आली हे लक्षात आलं की राज्यघटना लगेच लक्षात राहते. आर्टिकल्स पाठ करत बसतात मुलं. कशाला पाठ करायला पाहिजे? 1948 साली किंवा 1946 साली जेव्हा आपली संविधान सभा भरली होती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, जर तुम्हीच त्या संविधान सभेचे एक सदस्य असता तर त्यावेळेसच्या भारताची कंडिशन विचारात घ्या काय होती. आणि मग त्या परिस्थितीत आपला देश जिवंत राहिला पाहिजे, कायम अस्तित्वात राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःच्या डोक्यातून काही विचार काढाल आणि ते संविधानांमध्ये कलम स्वरूपात लिहाल. तीच कलम आहेत. ती जी संविधान सभेमध्ये बसलेली लोक होती ते काही आभाळातून नव्हती अवतरलेली, आपल्यासारखीच लोक होती. त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीचा विचार केला आणि राज्यघटना लिहिली. आणि आपण राज्यघटना वाचताना पाठ करत चालतो कारण आपण ही परिस्थितीच विचारात घेत नाही की त्यावेळेस परिस्थिती काय असेल. अर्थशास्त्राचा, राज्यघटनेचा अभ्यास करताना स्वतःला अर्थतज्ञ समजायचं आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा. बेस्ट अभ्यास होतो बघा. अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतो आपण? ॲडम स्मिथला. 1776 साली त्यांनी पुस्तक लिहिलं असं म्हणतो आपण, राष्ट्रांची संपत्ती नावाचं, आणि आपण त्याला अर्थशास्त्राचा जनक म्हणायला लागलो. आता ॲडम स्मिथ जेव्हा आईच्या गर्भामध्ये होता तिथून तर नाही तो इकॉनॉमिक्स शिकून आला. जगात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या समाजाला व्यवस्थित पाहिलं, काही निरीक्षणं केली, निष्कर्ष काढली आणि एक पुस्तक लिहिलं आणि आपण त्याला अर्थशास्त्राचा जनक म्हणायला लागलो. जर ॲडम स्मिथ 1776 साली अर्थशास्त्रावर पुस्तक लिहू शकत असेल
तर आपण 2019 साली, आता 2020 येईल, 2020 साली अर्थशास्त्राचं पुस्तक वाचू शकत नाही. तुम्ही फक्त अर्थतज्ञ व्हायचं असतं. अर्थशास्त्र पुस्तकात सापडतच नसतो. मी अर्थशास्त्र शिकवताना तुमच्यापैकी काही होते इकॉनॉमिक्सच्या बॅचला, एक डायलॉग असतो फक्त. बाजार असतो ना आपला, त्या बाजारामध्ये जायचं आणि भाजी विकणारा व्यक्ती आणि एखादी हाऊसवाईफ गृहिणी असेल त्यांच्यातला संवाद ऐकायचा. अर्ध इकॉनॉमिक्स कळतं. इकॉनॉमिक्स हा विषय पुस्तकात शोधायचाच नसतो. अवघड जाईल खूप. पुस्तकं वाचलीत तुम्ही इकॉनॉमिक्सची, कोणतंही पुस्तक सोपं नाही. पण इकॉनॉमिक्स तुम्ही बघा आजूबाजूला. एखाद्या गोष्टीची किंमत वाढली की लोक कसं खरेदी करायचं कमी करतात. मागणी पुरवठा ह्या गोष्टी कळल्या की इकॉनॉमिक्स कळतंच, डेफिनेटली कळतं. म्हणून फक्त पुस्तकांमध्ये नका इकॉनॉमिक्स शोधू, बाहेर शोधा. समाजामध्ये लोकांचं बिहेवियर टेस्ट करा, लोकांचं बिहेवियर जज करा की लोक परिस्थितीनुसार कसे डिसिजन्स घेतात. बघा आता आपलं नजरेसमोरचं उदाहरण आहे. आपण दिवाळीच्या काळामध्ये सोन्याचे भाव पटपट पटपट वाढले, 40,000 रुपयापर्यंत गेले. आता पुन्हा सोन्याचे भाव हळूहळू कमी होतील. ह्याच्यामुळं असं होतं की आपल्याकडं काही अंधश्रद्धा आहेत किंवा गैरसमजुती आहेत की लक्ष्मीपूजनाला, दिवाळीला आपण सोनं खरेदी करावं आणि म्हणून आपण सोनं खरेदी करतो. सगळीच जण सोनं खरेदी करतात म्हणून सोन्याची मागणी खूपच वाढते. पण सोन्याचा पुरवठा तर स्थिर आहे. आपण स्वित्झर्लंडपासून सोन्याची आयात करतो, आपल्या देशात सोनं मिळतच नाही. बरोबर. त्या कोलार गोल्ड माईन वगैरे होत्या, पण त्या इतक्या खोल गेल्यात आता की तिथून सोनं काढण्यापेक्षा स्वस्त आपल्याला आयात करणं परवडतं. म्हणून आपण सोन्याची आयात करतो. सोन्याचा पुरवठा स्थिर, मागणी वाढली, किंमत वाढली. दिवाळी गेली, आता मागणी, लग्न सराई आहे म्हणून अजून आहे मागणी, पण एकदा लग्नाचा पिरियड पण संपला की हळूहळू किंमत कमी होत जाईल. आपल्या देशात सोनं बनतच नाही तर कशाला सोनं खरेदी करावं दिवाळीला. आपल्या देशात लोखंड मिळतं, उलट लोखंड खरेदी करावं आपण. सोनं खरेदी करून आपण आपल्या देशाचा पैसा स्वित्झर्लंडला नाहीत का नेऊन देत सरळ सरळ, आणि ते पण लक्ष्मीपूजनाच्या काळात. तुमच्या घरात यावं संपत्ती तर तुम्ही दुसऱ्यांना संपत्ती देता. पण हे होऊन जातं. मागणी आणि पुरवठा कळला पाहिजे. तुम्हाला त्यावेळेसची परिस्थिती कळली पाहिजे. माझं म्हणण्याचा असा विषय होता की इतिहास आणि नागरिकशास्त्र ह्या दोन विषयांचा अभ्यास जर सोबत केलं, साईड बाय साईड, तर खूप चांगला अभ्यास होतो. कारण दोन्ही विषय एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. इतिहास कळला की राज्यघटना ऑटोमॅटिकली कळायला लागते, है ना. दुसरं, भूगोल आणि अर्थशास्त्र ह्या दोन विषयांचा अभ्यास एकमेकांच्या सोबत करावा, कॉम्प्लिमेंटरी. बरोबर, दोन्ही एकमेकांना पूरक शास्त्र आहेत. कारण भूगोलामध्ये आपण हवामानाचा अभ्यास करतो, हवामानावर आधारित शेती असते, अर्थव्यवस्था आहे. भूगोलामध्ये खनिज संपत्तीचं वितरण बघतो, त्याच्यावर आधारित उद्योग आहेत, अर्थव्यवस्था आहे. भूगोलामध्ये आपण डोंगराळ प्रदेश, वेगवेगळी भूरूपं बघतो, त्याच्यावर आधारित पर्यटन क्षेत्र आहे, अर्थव्यवस्था आहे. भूगोलाचा अभ्यास केलं की ऑटोमॅटिकली अर्थव्यवस्थेचा पण अभ्यास होऊन जातो. म्हणून भूगोल व अर्थशास्त्र ह्या दोन विषयांचा अभ्यास सोबत करावा, खूप चांगला अभ्यास होईल. आणि सामान्य विज्ञान तर तसंही सेपरेटच शास्त्र आहे, म्हणून आपण त्याला एकदम शेवटी ठेवलं. एकदम परीक्षा जवळ आल्यावर तेव्हा वाचायचं. ह्या क्रमाने आपल्याला सगळे विषय संपवले पाहिजे. आणि ह्याच्यात पण मी तुम्हाला प्रत्येक महिन्याचा एक आठवडा ग्रेस पिरियड दिलाय. प्लस 15 मार्च नंतर 31 मार्चपर्यंत, है ना, आपण 15 मार्चच बोललोय, 31 मार्चपर्यंत तुम्हाला अजून 15 दिवस शिल्लक राहतात, इतका ग्रेस पिरियड आहे. 31 मार्चपर्यंत तुम्हाला हे सगळं क्लिअर करायलाच पाहिजे. हे इतकं स्ट्रिक्ट ठेवायचं की तुमचे प्लान जर कंप्लीट झाले नाहीत तर तुम्ही स्वतःला पनिशमेंट दिल्या पाहिजेत. आता पनिशमेंट द्यायचं म्हणजे काही चाबकं घेऊन असं रस्त्यावर चाबक नाही मारत फिरायचं आपल्याला. पण पनिशमेंट कॅन बी किती, ह्या काळात आपल्याला लाज वाटावी अशी काही पनिशमेंट आपण देऊ शकतो स्वतःला. नाही, बिना चप्पलचं जितके दिवस टार्गेट पूर्ण होत नाही तितके दिवस बिना चप्पलचंच फिरायचं सगळीकडं. लोक बघतील आपल्याकडं, हसतील, आपल्याला लाज वाटायला लागेल. मग आपण पुढच्या वेळी प्रयत्न करू की वेळेत टार्गेट कंप्लीट होतील. ह्या अशा गोष्टी कराव्या लागतात. आपल्या आयुष्यामध्ये दोन शब्द असतात खूप महत्त्वाचे. एक असतो लाड आणि दुसरा असतं लाज. लाड झाले ना, आता एवढा आकार वाढलाय आपला, म्हणजे लाडच होते हे. आता मात्र लाज वाटली पाहिजे. कारण आपल्या वयातली मुलं येतात, वर्षभर काबाड कष्ट करतात, पद घेतात आणि निघून जातात आणि आपण इथंच राहतो. ह्या गोष्टीची खरंच लाज वाटायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला स्वतःची लाज नाही ना वाटत, आणि लाज पॉझिटिव्ह अर्थाने घ्यायची. आपण जी समाजात वापरतो ना लाज नाही वाटत हा शब्द, तो निगेटिव्ह अर्थाने आहे. लाज पॉझिटिव्ह अर्थाने अशी घ्यायची की माझ्यासारखा इतका क्षमता असणारा जर व्यक्ती आपलं टार्गेट पूर्ण करू शकत नसेल म्हणजेच मी चूक केली. ह्या अशा अर्थाने लाज वाटली पाहिजे.
लाज नेहमी आपला परफॉर्मन्स वाढवते. जेव्हा आपल्याला स्वतःची लाज वाटते ना, आपला परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली वाढतो. म्हणून जेव्हा तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकणार नाहीत तेव्हा स्वतःला थोडंसं पनिशमेंट करायची आदत लावायची सवय, चांगली सवय आहे ती. खरंच चांगलं वाटतं. आम्ही जेव्हा टार्गेट पूर्ण करायचो नाहीत तेव्हा आम्ही बिना प्रेसचे कपडे घालून जायचो, एकदम सुरकुर असे क्रिसेस पडलेले, सळ पडलेले. मग लोक बघायची क्लासमध्ये सगळीजणं, मग हसायची आपण मागं गेल्यावर आणि मग लाज वाटायची. आणि तसं एकदाच झालं होतं आयुष्यात, कारण त्याच्यानंतर तो प्रसंगच येऊ दिला नाही. टार्गेट पूर्ण झालं नाही की रात्रभर जागायचं, पण टार्गेट पूर्ण झालं पाहिजे, कारण लोकांनी हसायला नको आपल्यावर. म्हणून स्वतःला थोडीशी लाज वाटेल असं करायचं काही, बरोबर. पण त्याची गरजच नाही येणार तुम्हाला. ह्या एवढ्या पिरियडमध्ये सगळं वाचून होऊन जातं, बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय वाटतं, तुमचे काय डाऊट्स आहेत, ह्या इतका अभ्यास नाही होऊ शकत वगैरे. आणि हे काही क्लासरूम नाही आहे 9वी-10वीचं, मी येऊन उगाच प्रवचन देईल पुंडरीक वरदे हरी विठ्ठल असं काही नाही. तुम्ही तुमच्याकडनंही काही बोलावं, मी माझ्याकडनंही काही बोलेल, कारण मी आज अधिकारी झालोय, तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात. एका दिवसाचा फरक आहे फक्त आपल्यामध्ये, दुसरं काहीही नाही. काहीही डाऊट तुमचे असतील तर. आणि आत्ता वेळ झालाय 6, संध्याकाळचे 6 वाजता ही झोपायची वेळ नाही आहे, म्हणून झोपू नका. हा ना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री नाही झोप लागत. तुम्ही जर दुपारी आणि संध्याकाळी झोपत असाल तर हे अपशकुन आहे, बॅड साईन आहे एकदम, बिलकुल. त्याच्याने आपल्याला लाल सिग्नल आहे, हा सुधारलं पाहिजे. आणि असं हे नाही करायचं. हा ना, उद्या जर असं झालं की गृहमंत्र्यांनी एखादी मीटिंग भरवली कॅबिनेटची आणि सगळ्या महाराष्ट्रातले सगळे एकदम चांगल्या PSIना बोलवलं कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चेक करण्यासाठी, तुम्ही मीटिंगला जाल आणि आपले गृहमंत्री बोलतायत आणि तुम्ही जर हा केलं ना, तर दुसऱ्या दिवशीच ट्रान्सफर झालेली असेल एकतर, नाहीतर सस्पेन्शनचं लेटर असेल घरी. म्हणून आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे की हा व्यक्ती अधिकारी म्हणून. बोला मॅडम. एक्सलंट, खूप चांगलाच प्रश्न आहे हा. तुमच्यापैकी किती जण आयोगाची प्रश्नपत्रिका बघतात? ओके, ग्रेट. एक रीडिंग सगळ्या विषयांवर किती जणांची झाली? सगळ्या विषयांवर. एक्सलंट. माझा असा फॉर्म्युला आहे ना की जोपर्यंत तुमची एक रीडिंग होत नाही सर्व विषयांवर, तोपर्यंत कोणतेच प्रश्न नसतात बघायचे. कारण अगेन ही परीक्षा अभ्यासाने क्लिअर होईल, हे अभ्यासाचा रोल आहेच, नो डाऊट. पण अभ्यासापेक्षा पण जास्त रोल आहे कॉन्फिडन्सचा. मी कुठंही जर प्रवचन द्यायला गेलो की मी हा कॉन्फिडन्स शब्द वापरतो. कारण तुम्ही बघा, काही मुलं आत्ता अभ्यासाला येतील, सेहवागसारखी येऊन दन बॅटिंग करतात आणि पोस्ट घेऊन निघून जातात. आणि काही मुलं 2 वर्ष झाले अभ्यास करतायत, अजून पोस्टच नाही. हा सगळी गोष्ट असते तुमच्या कॉन्फिडन्सची. तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल अशी एक गोष्ट सुद्धा करायची नाही, काहीच होऊ द्यायचं नाहीत. हे मला का म्हणायचं आहे की तुम्ही परीक्षेची तयारी करायला आलात, अजून एकही विषय वाचलेला नाही आणि मागच्या प्रश्नपत्रिका बघायला लागलात. समजा मी 2014 सालची प्रश्नपत्रिका बघतोय, मी अजून एकही विषय वाचलेलाच नाही आहे, तर मला ह्याच्यातला एकही प्रश्न ओळखीचा वाटणारच नाही. मी सगळे प्रश्न वाचेल आणि मग मला टेन्शन यायला लागेल की अरे 100 प्रश्नांपैकी एक प्रश्नसुद्धा ओळखीचा नाही वाटलं, आणि तुमच्या अभ्यासाची स्पीड अर्ध्याने कमी होऊन जाईल डायरेक्टली. ते बिलकुल फायद्याचं नाही आहे. व्यापारी वर्गासारखं राहायचं. एखादा बिझनेसमन काय करेल, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. आपल्याला इथं फायदा मार्कांच्या स्वरूपात बोलायचं, गुणांच्या स्वरूपात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत. करायचं असं की पहिल्यांदा एक रीडिंग होऊ द्यायची सगळ्या विषयांवर. पहिली रीडिंग ही तोंड ओळख असते. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटायला जातो ना, फर्स्ट मीटिंग जशी असते, त्या दिवशी आपण स्वतःबद्दल सगळी महत्त्वाची माहिती आणि त्यांच्याबद्दल सगळी महत्त्वाची माहिती ह्याची देवाणघेवाण नाहीत करत. पहिल्या मीटिंगला फक्त तोंड ओळख असते, स्वभाव कसा आहे, बोलणं चालणं कसं आहे, चॉईस, लाईक्स डिसलाईक्स काय आहेत, एवढंच असतं. जेव्हा पहिली मीटिंग सक्सेसफुल राहिली की मग पुढच्या भेटी वाढत जातात, बरोबर. तसं तुमची कोणत्याही विषयाची पहिली रीडिंग ही पहिली भेट असेल. तोंड ओळख करून घ्यायची सगळी. एकदा ह्या सगळ्या विषयांची रीडिंग झाली की मग आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघायच्या. मग आता डायरेक्टली मार्चमध्ये बघायला सुरुवात करायची का? नाही, कारण आपण काय म्हणलं तर जानेवारी महिन्याच्या 3 आठवड्यात तुमचं सगळं वाचून होईल. नंतरचा 1 आठवडा आपण रिव्हिजनसाठी ठेवला. मग 3 आठवड्यांमध्ये सगळे विषय, हे दोन्ही विषय वाचून झाले, इतिहास व नागरिकशास्त्र, की अगोदरच्या परीक्षांमध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्रावर कोणते कोणते प्रश्न आलेत
ते बघायचं, फक्त बघायचं. त्याची उत्तरं येतात का हे नाही टेस्ट करायचं, फक्त बघायचं की कोणत्या कोणत्या पार्टवर प्रश्न विचारलेत. ह्याचा फायदा असा होतो की जसं तुम्ही रिव्हिजन करायला लागाल, तुम्ही लगेच बघितलं की वॉरेन हेस्टिंग्सपर्यंत वाचत आलाय, लगेच तुम्हाला लक्षात येईल की वॉरेन हेस्टिंग्सवर प्रश्न विचारलेला आहे, कलकत्ता इथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. मग लगेच तुम्ही त्या पॉईंटवर फोकस करायला लागाल की अरे ह्या पॉईंटवर आयोगाने प्रश्न विचारलाय, ह्या पॉईंटवर आयोगाने प्रश्न विचारलाय. हा झाला तुमचा ॲटिट्यूड निर्माण. आता जेव्हा तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये रिव्हिजन करायला लागाल तेव्हा तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायला लागाल की जर आयोगाने असा प्रश्न विचारला तर आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं. आणि म्हणून जोपर्यंत तुमची पहिली रिडिंग होत नाही कोणत्याही विषयाची, तोपर्यंत त्या विषयाचे प्रश्न बघायचे नाहीत. आणि जर तुमच्यापैकी काही जणांना ती वाईट सवय असेल की बाहेरून प्रश्नसंच घेऊन यायचे आणि पाठ करायचे, तर ती सवय तुम्हाला कधीच क्लिअर होऊच देणार नाही. तुम्हाला पदच नाही मिळू शकत. तुम्हाला अभ्यास केल्यानंतर पद मिळेल ह्याची जितकी गॅरंटी आहे, तसं जर तुम्ही रेडीमेड प्रश्नसंच वाचत राहिलात तर पोस्ट मिळणारच नाही ह्याची पण गॅरंटी. म्हणून रेडीमेड प्रश्नसंच वाचायचे नसतात कधीच. तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायला लागा, तेव्हा यशस्वी व्हाल. तर पहिली रिडिंग झाल्यावरच मॅडम प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करायचं, तोपर्यंत त्यांच्या वाट्याला जायचंच नाही. कारण होतं असं की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या टेंडन्सीज असतात. आता लहानपणापासून आपण कसा अभ्यास करत आलो आहे तो प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. काही जण असं करतात की सोमवार ते शुक्रवार वाचन करायचं आणि शनिवार रविवार जे वाचलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं. काही जण असं करतात की पूर्ण विषय एकदा वाचून घ्यायचा आणि मग त्या विषयाची रिव्हिजन करायचं. तुम्हाला स्वतःचा फॉर्म्युला स्वतः शोधावा लागेल. पण हे दोन्ही फॉर्म्युले चांगले आहेत, ह्याच्यापैकी एकही वाईट नाही. सोमवार ते शुक्रवार वाचा, शनिवार रविवार रिव्हिजन करा, किंवा सगळं वाचा 3 आठवडे आणि मग 1 आठवडा रिव्हिजन करा. माझं पर्सनल मत विचाराल तर मी दुसऱ्या फॉर्म्युलाला जास्त भर देतो. पूर्ण एक विषय वाचून होऊ द्यायचं आणि मग रिव्हिजन करायचं. कारण तो विषय डोक्यामध्ये मुरेल, जसं लोणचं मुरतं ना तसं, आणि मग मजा येते त्या विषयाचा अभ्यास करायला. तर दोन्हीपैकी कोणतंही करा, पण स्वतःला टेस्ट करा की तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं, आणि जे चांगलं वाटतं त्या ह्याच्याने जायचं. पण दोन्हीच आहेत, तिसरं ऑप्शन नाही कोणतंच. अजून जनरली होतं असं की प्रॅक्टिस टेस्ट अशा बघाव्यात ज्या तुम्हाला ॲटलिस्ट 2 आठवड्यांचा टाईम देतील. मग होतं असं की समजा ह्या रविवारी एक टेस्ट आहे आणि पुढचा रविवार सोडून त्याच्या पुढच्या रविवारी एक टेस्ट आहे, तर तुम्हाला 2 आठवडे मिळतात. मग तो जो विषय असेल 15 दिवसांनी ज्या विषयाची टेस्ट आहे तो विषय एक निवडायचा आणि त्याचा पार्टनर दुसरा विषय निवडायचा आणि अभ्यासाला लागायचं. पण जनरली होतं असं की प्रॅक्टिस टेस्टचा अभ्यास करताना थोडंसं मुलं डिस्टॉर्ट होऊन जातात, काहीच कळत नाही, कारण कोणत्याही विषयाचा अभ्यासच पूर्ण होत नाही. सगळ्या विषयांचा अभ्यास अर्धवट राहून जातो. मग जर तुम्हाला हे शक्य असेल की ते टेस्ट पेपर घ्यायचे आणि एकदा आपला पूर्ण अभ्यास झाला की मग ती टेस्ट सोडवायची स्वतःवर नियंत्रण ठेवून, तर ते जास्त फायद्याचं ठरेल. कारण जनरली मी जर टेस्ट सिरीज घेतली तर मी ह्या रविवारी एक टेस्ट घेईल, पुढच्या रविवारी एक टेस्ट घेईल, त्याच्या पुढच्या रविवारी एक टेस्ट घेईल. एका आठवड्यात काय अभ्यास होणार आहे कोणाचं? हे त्या लोकांसाठी चांगलं आहे ज्यांची एक रिडिंग आणि एक रिव्हिजन झाली. त्या लोकांची एक आठवड्यात रिव्हिजन होऊ शकते आणि ती लोक टेस्ट देऊ शकतात. पण जर ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे त्यांनी जर दर आठवड्याला उड्या मारत राहिलं असं माकडासारखं इतिहासावरनं भूगोलवरनं अर्थशास्त्र, काहीच नाही होणार. म्हणून स्वतः टेस्ट पेपर घेऊन ठेवायचे, विषय संपवायचे, घरी स्वतः टाईम लावून टेस्ट पेपर सोडवायचे. काही डाऊट आला, समजा तुम्हाला डिस्कशनला नाही जाता आलं तिकडं त्या टेस्टच्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सोडवा. काही प्रॉब्लेम आला मला विचार, मी आहेच नाही इथं. आणि मी तर बघा विषय सगळेच येतात प्रत्येकाला, फक्त भूगोल अर्थव्यवस्था हे विषय आवडतात खूप म्हणून ते विषय शिकवतो. त्याचा अर्थ असा नाही की इतिहास आणि राज्यघटनाबद्दल काही येणार नाही. तर तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही विचारा कोणालाही जाऊन. आता इथं इतकी जणं असतात, किंवा पूर्ण सदाशिव पेठेत तर तुम्हाला भरपूर जणं मिळतील, बरोबर. आता मला भूषण देशमुख सरांचं नाव ऐकलं असेल तुमच्यापैकी कोणी, इतिहास अतिशय उत्कृष्ट शिकवतात, UPSCला, MPSCला नाही. मला तर कोणतंही अडचण आली की मी त्यांच्याकडे जाऊन विचारतो, आणि तसं ना मी त्यांचा क्लास केला आहे ना मी त्यांना फीस दिली आहे, कधीच नाही. पण मला काही अडचण आली की मी लगेच सरांना विचारतो आणि सर दाखवतील ती पूर्व दिशा असते. म्हणून तुम्हाला काही आणि खूप मार्गदर्शक उपलब्ध आहेत. असं एक म्हण आहे मराठीत की तुम्ही अर्जुन होऊन प्रवासाला निघालं की द्रोणाचार्य तुम्हाला प्रत्येक चौकात मिळतील, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रवासात निघालं पाहिजे, बरोबर. अजून हां हां बरोबर बरोबर
गुड. बघा आता आता समजा तुमचा विषय चाललाय भूगोल बॅचमध्ये, तर बॅचमध्ये तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असेल, जवळपास 3 तासाची बॅच असते, आपण म्हणूयात 3-4 तासाची बॅच असेल, तर भूगोलाचा तुम्ही अभ्यास करताय दिवसातून 3 तास. घरी आलात, दिवसभरात जे शिकवलंय भूगोलच्या बॅचमध्ये तासाभरात वाचायचं. आता मी जेव्हा तुमची इकॉनॉमिक्सची बॅच घ्यायचो इथं, तेव्हा मी काय म्हणायचो की मी जे इकॉनॉमिक्स शिकवतोय तेच घरी जायचं आणि अर्ध्या 1 तासात पुस्तकातून आणि नोट्समधून वाचायचं. झालं. भूगोलाला तेवढा वेळ दिला किंवा इकॉनॉमिक्सला तेवढा वेळ दिला. राहिलेला वेळ आता भूगोल चालू असेल बॅचमध्ये तर अर्थव्यवस्था घ्या, इतिहास चालू असेल तर नागरिकशास्त्र घ्या त्याच्यासोबतचं. पण क्लासमधला वेळ तुम्ही इथं काउंट करू शकता ना. क्लासमध्ये 3 तास देताय म्हणजे त्या विषयाला वेळ देताच आहे. बरोबर. नाही, आत्ता कोणता विषय चालू बॅचमध्ये? काय ते चालू आहेत. बरोबर. मग एक काम करा ना तुम्ही, मी जसं सांगितलं तुम्हाला की आपल्या माहितीचा अधिकार अधिनियम वाचा, तो ठेवा बाजूला आणि जे कायदे क्लासमध्ये चालू आहेत ते वाचा. इथं होईल क्लासमध्ये 3.5-4 तास, घरी जाऊन ते तासाभरात वाचायचं आणि राहिलेला एक विषय मराठी व्याकरण घेऊन टाकायचं सोबत. तुम्ही फ्लेक्झिबल राहायचं थोडंसं. मी हा प्लॅन असा दिला ना की जी मुलं आता फक्त अभ्यासच करतात. तुम्ही बॅच असेल तर जो विषय क्लासमध्ये चालू आहे तो अभ्यासामध्ये आहे असं कन्सिडर करून प्लॅन बनवा, इझिली होऊन जाईल. बोला ना मॅडम. बघा, स्टेट बोर्डची काही पुस्तकं आहेत, जसं भूगोलाचं जर बघितलं, विज्ञानाचं जर बघितलं, स्टेट बोर्डची तुम्ही पुस्तकं वाचली नाहीत ना तर विषय कळणारच नाही. म्हणून स्टेट बोर्डची ज्या ज्या विषयांची पुस्तकं उपलब्ध आहेत ती वाचायलाच पाहिजेत. कारण ह्याची 2 कारणं आहेत. स्टेट बोर्डची पुस्तकं आपण लहान लहान मुलांसाठी लिहिली आहेत, बरोबर. आता आपल्याला काही त्या लहान मुलांचा जीव तर घ्यायचा नाही की तुम्ही आत्ताच अभ्यास करून 10वी मरून जा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात येईल, असं तर काही नाही आहे नक्की. आपण त्या लहान मुलांना पण समजावा विषय म्हणून खूप सोप्या भाषेत लिहिलाय, प्रेमळ भाषेत. म्हणून आपल्याला बऱ्याच जणांना हे विषय माहितीचेच नसतात. आता मी डॉक्टर आहे, मी जेव्हा आलो पुण्यात तयारीला, इकॉनॉमिक्स, भूगोल, इतिहास, राज्यघटना काही संबंधच नाही. इकॉनॉमिक्सचाही सुद्धा नसतो कधी वाचलेलं. पण जेव्हा आपण इथं येतो तेव्हा लहान मुलासारखंच आहे, ज्याला काहीच येत नाही. मग स्टेट बोर्डची पुस्तकं घ्यायची आणि वाचायला लागायचं. मग हळूहळू कळायला लागतं. स्टेट बोर्डच्या पुस्तकांमुळं तुमचा इतका भक्कम पाया निर्माण होईल ना की मग तुम्ही कोणतंही संदर्भ पुस्तक चांगलं वाचू शकता. म्हणून ज्या ज्या विषयांची, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, ह्या विषयांची स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायचीच, न चुकता वाचायची. कारण मागच्या वर्षी आता मला वाटतं राहुल देशमुख सरांनी विज्ञान घेतलंय का, बरोबर. राहुल देशमुख सरांनी जेव्हा ॲनालिसिस करत होते तेव्हा आम्ही असं बघितलं मागच्या वर्षीच्या पेपर्समध्ये की 20-20 प्रश्न जे आलेत राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत, त्याच्यापैकी 12-12, 13-13 प्रश्न स्टेट बोर्डच्या पुस्तकातूनच सुटतात. बाहेर जायची गरजच नाही लागत. म्हणून स्टेट बोर्डची पुस्तकं इतकी महत्त्वाची आहेत. इवन मी तर असं म्हणतो की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून तुम्हाला जर वेळ राहिला तर NCERTची पण पुस्तकं वाचावीत काही. पण कंबाईंडच्या परीक्षेला जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा NCERTची इतकी गरज नाही लागत, इनफ होऊन जातात. पण स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची नक्की. एक शब्दसुद्धा दुर्लक्ष करायचं नाही, 100% वाचायचं. अजून हां, आता होईल असं की माझी टेक्निक अशी असते की 3rd रीडिंगला नोट्स काढाव्यात. पण तुम्हाला आत्ता ह्या प्लॅनप्रमाणे जर गेलो, आता तुमच्या सगळ्यांची अभ्यासाची पातळी वेगवेगळी आहे, मलाही नाही माहिती तुमच्या कोणाच्या 2nd रीडिंग झाल्यात, कोणाच्या 3rd. पण नोट्स 3ऱ्या रीडिंगला काढायचे असतात कधीही. कारण 1st रीडिंगला जर तुम्ही नोट्स काढायला बसलात, मी पुस्तक घेतलं इतिहासाचं, प्रत्येकच गोष्ट नवीन आहे माझ्यासाठी, कारण इतिहास कधी वाचलेलाच नाही. 1857चा उठाव का झाला, इथून सगळ्या गोष्टी नवीन. 1773 वॉरेन हेस्टिंग्स होता, माहितीच नव्हतं कधी. प्रत्येकच पॉईंट मला नवीन वाटेल म्हणून महत्त्वाचा वाटेल, तर मी प्रत्येकच पॉईंट नोट्समध्ये लिहील. आणि पुस्तक असते इतकं नोट्स होतील इतक्या, यूजच नाही. 2nd रीडिंगला आपण जसं म्हणलं, 1st रीडिंगला तुम्ही फक्त तो विषय ओळखून घ्यायचा असतो. विषयातले काय काय घटक आहेत, किती मोठा आहे, कोणता पार्ट अवघड आहे, कोणता पार्ट सोपा आहे, कोणता पार्ट लक्षात राहील, कोणत्या पार्टला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, हे सगळं पहिल्या रीडिंगमध्ये टेस्ट करायचं. बघा, स्विमिंग पूलमध्ये जे एकदम प्रोफेशनल स्विमर्स असतात ना, पोहणारे, त्यांचं पहिल्यांदा जेव्हा ते स्विमिंग करण्यासाठी जायचं असतं त्याच्या अगोदर पाण्यात उतरून बघतात की पाणी किती थंड आहे, जड आहे का, हलकं आहे का पाणी, खोली कुठं जास्त आहे, आणि मग त्याच्यानंतर पोहायला सुरुवात करतात. तसं तुमची पहिली रीडिंग ही फक्त त्या विषयाला ओळखण्यासाठी असावी. बिलकुल. मी तर असं म्हणतो की पहिल्या रीडिंगला अंडरलाईन सुद्धा करू नये, कारण आपण प्रत्येकच लाईनला अंडरलाईन करतो.
सगळंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. मग सेकंड रिडिंगला विषय समजून घ्यायचा, अंडरलाईन करायला लागायचं. सेकंड रिडिंग ही कोणत्याही विषयाची सर्वात प्रमुख रिडिंग असते, कारण ही रिडिंग तुमचं पूर्ण फिनिशिंग टच असेल. सगळंच कळलं पाहिजे सेकंड रिडिंगला. आता थर्ड रिडिंग का करायची आपण, तर कोणता पार्ट आठवतोय आणि कोणता पार्ट आठवत नाही हे बघण्यासाठी. आणि जो पार्ट आठवतच नाहीये, डोक्यातच जात नाहीये, तो पार्ट नोट्समध्ये लिहून ठेवायचा. म्हणून तुमच्या नोट्स नेहमी थर्ड रिडिंगला असल्या पाहिजेत. मग ज्यांची एक एक रिडिंग झाली आहे त्यांनी सेकंड रिडिंग पूर्ण करा ह्या प्लॅननी आणि मग थर्ड रिडिंगला नोट्स काढा. पण जर तुमची फर्स्ट रिडिंगच सुरू होणार असेल तर नोट्स काढायच्या आता भानगडीत पडायचं नाही. बेटर वे, जो पुस्तक वाचताय त्या पुस्तकाच्याच वर खाली रिकामी जागा असते, मध्येच ब्लँक पेजेस चिटकवायचे आणि त्याच्यावर लिहायचं. पण नोट्स आत्ता जर नवीनच अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर नोट्स लगेच होणारच नाही, कारण नोट्स काढायला पण खूप वेळ लागतो, लिहायचं आहे आपल्याला सगळं. आणि नोट्सची अशी व्याख्या केली जाते, नोट्स आर समथिंग विच आर व्हेरी कन्साइज बट व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह. ज्या खूप छोट्या आहेत पण सर्वसमावेशक आहेत, ज्याच्यामध्ये सगळं. असं म्हणलं जातं की नोट्स 20% असाव्यात. तुम्ही जे पुस्तक वाचताय त्याच्या 20% नोट्स व्हायला पाहिजेत. जर 100 पानांचं पुस्तक असेल तर 20 पानांमध्ये नोट्स झाल्या पाहिजेत, तर त्यांना नोट्स म्हणता येतं. 100 पानांचं पुस्तक होतं आणि 98 पेजेस जर नोट्स आले असतील तर पुस्तकच वाचलेलं परवडलं ना. एवढं काबाड कष्ट करून वह्या कशाला वाया घालवाव्यात. म्हणून नोट्स कायम दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगला काढाव्यात. परफेक्ट नोट्स येतात आणि मग नंतर मोह आवरावा स्वतःवरचा. नाहीतर नोट्स काढून सुद्धा मुलं पुन्हा पुस्तकच वाचत बसतात. एकदा का तुम्ही नोट्स काढल्या त्याच्यानंतर पुस्तकं वाचायचीच नाहीत, मग फक्त नोट्सच वाचायचे असतात. मग तो एक पॉईंट लक्षात ठेवा. पण नोट्स थर्ड रिडिंगला, त्याच्या अगोदर वेळच नाही मिळणार. आणि जेव्हा तुम्ही नोट्स काढता तेव्हा 1-2 टॉपिकच्या नोट्स काढा, त्या दाखवा कोणाला तरी की ह्या अशा नोट्स बरोबर आहेत का, आणि मग पुढच्या नोट्स काढत राहा. होतं असं, जस्ट एकच मिनिट. जेव्हा नोट्स काढतो आपण, नोट्स काढताना असं नाही कधीच करायचं पूर्ण आपण पॅराग्राफचे पॅराग्राफ लिहून टाकतो. वाक्यरचना वगैरे करत नाही बसायची, फक्त पॉईंट लिहायचे. पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा वॉरेन हेस्टिंग्स, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक, भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. हे असं पॉईंट फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. वाक्य पूर्ण करणं, वाक्यरचना करणं, व्याकरण बरोबर आहे का नाही हे बघणं, हे नोट्सशी काही संबंध नाही. फक्त पॉईंट फॉर्ममध्ये तुमच्या नोट्स झाल्या पाहिजेत. येस, अजून नक्की काही डाऊट नाही? येस. आता आपण, मला जे रेफरन्स सोर्सेस महत्त्वाचे वाटतात त्या रेफरन्स सोर्सेसबद्दल हे बोलायचं आहे. झालं असं होतं की तुमच्यापैकी ज्यांना PSI व्हायचं आहे, कोणी जाऊन बघितलंय PSIचं काम काय असतं? जाऊन बघितलंय म्हणजे फक्त आपण तो एखादा पिक्चर बघितलेला असतो, सिंगम नाही तर दबंग, आणि ते व्हायचं असतं. हे असं झालं की एक मुलगा असतो आणि त्याचा मित्र असतो IPS झालेला UPSCतून, आणि तो त्याला घेऊन गावाकडे जातो, आमच्यासारखाच मित्र. मग गावाकडे गेल्यानंतर हा जो त्या गावाचा मुलगा आहे, IPSचा मित्र, तो त्याच्या सगळ्या गावकऱ्यांना ओळख करून देतो की हा माझा मित्र आहे, IPS झाला आहे. आता गावकऱ्यांना, खेडेगावातली लोक, त्यांना IPSची काय घेणं देणं? त्यांना पोलीस म्हणजे कॉन्स्टेबल आणि PSI हे एवढंच बघितलं, तेवढंच आयुष्य आहे त्यांचं, सगळं जगच तेवढं. त्या गावची पारावरची लोक त्या IPSला म्हणतात की काय IPS झालं आहे, PSI व्हायला पाहिजे. हे असं झालं. म्हणजे त्या IPSला वाटलं असेल की एखादी बकेटभर पाणी घ्यावं आणि बुडावं त्याच्यात, कारण आपल्याला माहितीच नाही आहे ना काय असते पदाची पावर. आणि हे आता PSI आणि IPS ह्या दोघांमध्ये अल्फाबेट सेमच आहेत, फक्त मागं पुढं झालेले आहेत बस. पण आपल्याला ज्या पदावर आयुष्यभर राहायचं आहे, एकदा तुम्ही PSI झालात की तुम्ही आयुष्यभर पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहाल. ज्या पदावर आयुष्यभर राहायचं आहे त्या पदाबद्दल बघितलं तर पाहिजे. काम काय असतं, कसं काम असतं, कुठं पोस्टिंग होते, स्टेशन हेड होतो का, कोणाच्या खाली काम करावं लागतं, आपला सिनियर कोण असेल, ह्या गोष्टी कधीच बघत नाहीत आपण. फक्त ठरवलं, गावाकडे बसल्या बसल्या स्वप्न पडलं एक दिवशी PSI व्हायचं, लगेच दुसऱ्या दिवशी पुण्यात आलो, PSIच्या अभ्यासाला सुरुवात केलं. असं नसतं होत. आयुष्य एकदा मिळालंय, पद पण एकदाच मिळेल, त्याच्यावर जाऊन तुम्हाला जॉईन पण एकदाच व्हायचं आहे, आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटलाच बाहेर निघाल. कधीही 2011-12ला जेव्हा मी STIची परीक्षा दिली होती, आता मी पण असंच एकदम अथांग सागरात सोडलेली मध्येच एक जहाज असल्यासारखं, पण सोबत ग्रुपमधली मुलं थोडीशी हुशार होती, सुदैवाने तेवढं बरं झालं. तर त्या मुलांचा विचार जसा व्हायचा तसा माझा पण विचार व्हायचा.
मग त्या मुलांनी विचार केला की आपल्याला काही पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लास 1 पोस्ट मिळणार नाही, शक्यता कमी आहे. मग आपण 2 गोष्टी असतात ना आयुष्यात महत्त्वाच्या, पहिली असते रोजगार आणि दुसरं असतं स्वप्न. रोजगार आणि स्वप्न मिक्स करायचं नाही. रोजगार पाहिजे काहीतरी, कारण उपाशी पोटी स्वप्न कसं पूर्ण करणार. मग एखादा रोजगार पाहिजे लवकर. मग तो रोजगार असा असला पाहिजे जो पुढच्या अभ्यासाला वेळ मिळवून देईल. मग काय असलं पाहिजे, मग आम्ही जाऊन येरवड्याला जे ऑफिस होतं सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचं, तिथं जाऊन बघितलं STI काय काम करतो, PSI काय काम करतो. हे सगळं बघितल्यावर हे फिक्स झालं की STI म्हणून जॉईन झाल्यावर अभ्यासाला भरपूर वेळ मिळेल. आणि मग कॅल्क्युलेशन करून STI हीच परीक्षा दिली आणि मग STI झालं. हा पूर्ण एका प्लानचा भाग होता. उगच गोळ्या मारत सुटायचं, एखादी गोळी लागली तर नशीब, असं नाही करायला पाहिजे. PSI ही खूप चांगलं पद आहे, खूप पॉवरफुल आहे. पण जर तुमच्या पर्सनॅलिटीचे ट्रेट्स, आता मी PSI खूप पॉवरफुल पद आहे पण मी PSI म्हणून कधीच नाही राहू शकणार, पॉसिबलच नाही आहे. कारण माझ्या पर्सनॅलिटीची ट्युनिंग त्या पदाबरोबर मॅचच नाही होत. म्हणून माझ्या पदाची ट्युनिंग प्रशासकीय काम जे असेल त्याच्याबरोबर मॅच होऊ शकते. म्हणून तुम्ही जाऊन बघायला पाहिजे एकदा. कितीतरी मित्र आपले PSI असतील, तुमचे नसतील तर मला सांगा, मी तुम्हाला दाखवतो. किती PSI आता तर विद्यार्थी झालेत. हे विद्यार्थी तुम्हाला सांगतील की काम काय असतं PSIचं, कसं कसं काम करावं लागतं, कशी परिस्थिती असते विभागातली. मग अभ्यास करायला पाहिजे. म्हणून अगोदर ज्या पदावर जायचं आहे, फक्त रोजगार म्हणून नका पाहू या पदाकडं की चला काहीतरी पोट भरायला मिळेल. हे खूप पॉवर देणार आहे हे पद तुम्हाला. तुमच्या नावाच्या पुढे जेव्हा PSI लागतं नावाच्या, तेव्हा तुमच्या नावाला खूप महत्त्व प्राप्त होईल. त्या पदाची कृपा असेल आपल्यावर. म्हणून ते पद काय असतं हे तर समजून घ्या अगोदर, आहे ना. मग काम करा. कारण तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्हाला महत्त्व कळेल. आणि तुम्हाला एकदा महत्त्व कळालं की तुम्ही इतका जीव लावून अभ्यास कराल की तुम्हाला स्वतःवर आश्चर्य वाटायला लागेल की खरंच मी इतका अभ्यास करू शकतो. आणि हे असं होतं, मला स्वतःला आश्चर्य होतं कधी कधी की खरंच मी इतका अभ्यास करू शकतो, कारण अभ्यासच नसतो कधी केलेला. गावाकडं काय संबंध, शाळा सुटली की क्रिकेट, आणि क्रिकेट संपलं की घरी येऊन जेवण करायचं आणि झोपून जायचं, संपलं. आयुष्याचं उद्दिष्टच तेवढं असतं. ही 3च कामं करण्यासाठी जन्म झाला असं. तर बघायला पाहिजे तुम्ही, तेवढं एक करा. आपल्याला आता मला जी सोर्सेस महत्त्वाची वाटतात, संदर्भ ग्रंथ, त्याच्याबद्दल मी सांगतो. आवश्यक नाही आहे की हीच संदर्भ ग्रंथ सगळ्यांनी वापरली पाहिजेत, पण मला ह्या संदर्भ ग्रंथांचा रिझल्ट चांगला आला आहे. माझ्या विद्यार्थ्यांना पण खूप चांगला रिझल्ट आला, प्रश्न चांगले सुटले, रिझल्ट्स आलेत. म्हणून हे संदर्भ ग्रंथांची माझी आयडिया आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते तुम्ही ॲड करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. अगेन आपण इथे ही सगळी चर्चा जी करतोय, ह्या चर्चेचं एकमेव उद्दिष्ट आहे की 2021 साली ज्या लिस्ट लागतील PSI, STI आणि ASOच्या, त्या 3 लिस्टपैकी एखाद्या लिस्टमध्ये आपलं नाव असावं. ह्या सर्व हे मूलभूत उद्दिष्ट ठेवून आपण इथं चर्चा करतोय. मी काय इथं तुम्हाला असं जादूची छडी वापरून असं पवित्र पाणी तुम्हाला छिडकून म्हणणार नाही की चला आता तुम्ही PSI व्हाल, जावा घरी. तसं नाही होणार, कारण ते तसं होऊ पण नाही, नाहीतर कष्ट करणाऱ्या लोकांचा फायदाच नाही राहणार काही. म्हणून एकदा मी संदर्भ ग्रंथांची लिस्ट माझ्याकडून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं चांगलं वाटलेलं पुस्तक असेल तर तुम्ही मला सांगा, मी स्वतः चेक करेल, जेणेकरून ती लिस्ट चांगली होईल. पटतंय? बरोबर? येस. ओके. तर आपण संदर्भ ग्रंथ बघूयात. चालू घडामोडीसाठी पहिलं काय काय वाचताय तुम्ही? कोण चालू घडामोडीसाठी रोज न्यूजपेपर वाचतं? गुड. कधीपासून वाचता मॅडम तुम्ही न्यूजपेपर? 2 महिने झालं. किती वेळ लागतो न्यूजपेपर वाचायला? सगळं संपादकीय सहित सगळं वाचतं? हेडलाईन्स आणि संपादकीय सगळं वाचतं. गुड, एक्सलंट. फक्त एडिटोरियल वाचतो? कशासाठी? बरोबर. मत बनवता येतं स्वतःला, आहे ना, ओपिनियन फॉर्मेशन होतं एडिटोरियल वाचल्यामुळं. पण एडिटोरियल्स आता होईल असं की एडिटोरियल्स हे आपल्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी असतात. संपादकीय एखाद्या विषयाबद्दल विचार करण्याची क्षमता वाढते. पण तुम्हाला परीक्षेसाठी एडिटोरियल्स नाहीत कामाला येणार. म्हणून आता परीक्षेचा अभ्यास सुरू केला की एडिटोरियल्स वाचवायचं थांबून द्यायचं, कारण आपल्याला काही तसं कॉम्प्रिहेन्शन पण नाही आहे परीक्षेला. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ठीक पण आहे. आणि मी हा जो प्लान बनवून दिला आहे ना, हे पण विचारात ठेवलं आहे की तुमच्यापैकी काही जण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास पण करतील.
है ना, ती परीक्षा पण तर आपल्याला द्यायचीच आहे. आता PSIच व्हायचं आहे आणि जर DYSP मिळालं तर मी घेणार नाही असं नाही करणार कोणीच. म्हणून आहे ना, जर आपण तोच सिलेबस आहे, पॉईंटसुद्धा सगळे तेच आहेत, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, पर्यावरण परिस्थितिकी. फक्त इथं तुम्हाला पर्यावरण परिस्थितिकी ॲड करावं लागतं. म्हणून ह्याच अभ्यासाच्या आधारावर जर तुम्ही राज्यसेवा पण क्लिअर होणार असाल तर काही वाईट नाही आहे ना, चांगलंच आहे. म्हणून आणि ज्यांना राज्यसेवा करायचं आहे पूर्वपरीक्षा, त्यांनी 5 एप्रिलपर्यंत तो टार्गेट ठेवा, तसं सिलेबस कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र स्पेसिफिक सगळं वाचा, भूगोल, इतिहास सगळं. 3 मे आणि 5 एप्रिल दोन्ही आपलेच दिवस आहेत. जे काही आहे ना, जे आपण देणार आहे त्याला हात लावलं की सोनं झालं पाहिजे आणि ते तसं होणार पण आहे. तर एकदा संदर्भ ग्रंथ लिहून घेऊयात. तुम्हाला ज्या पुस्तकाची भाषा आवडते ना ते पुस्तक वाचावं. भलेही ते पुस्तक कमी प्रश्न येत असतील त्याच्यातून तरी चालतं, पण ज्या पुस्तकाची भाषा आवडते त्याच्यावर तुम्ही 2-2, 3-3 रिडिंग कराल आणि 2-2, 3-3 रिडिंग केलं की कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो, तुम्हाला कोणताही विषय चांगला कळायला लागेल. बरोबर, तर तो एक लक्षात घ्या. चालू घडामोडींसाठी तुम्ही एखादं मासिकच वाचावं फक्त. तर पृथ्वी परिक्रमा घ्या किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस घ्या, दोन्ही चांगलेत. परीक्षेच्या 1-1.5 महिना अगोदर चालू घडामोडींची पुस्तकं रिलीज होतात छोटी छोटी, ते पुस्तक एक घ्यायचं पण नक्की. कारण किती एक्सपर्ट टीम असली तरी काही न्यूज नजरेखालून सुटतात, तर त्याच चालू घडामोडीच्या पुस्तकात त्या नोट्स सगळ्या कव्हर होऊन जातात. मी स्वतः कधीच न्यूजपेपर वाचूच शकलो नाही, कारण मला सवयच नाही वर्तमानपत्र वाचायची. मग आम्ही संपादकीय वाचायचो आणि न्यूजपेपर ठेवून द्यायचो. मग ह्या चालू घडामोडींच्या पुस्तकाच्या आधारावर पास व्हायचं. तर ही चालू घडामोडीची पुस्तकं घ्यावीत. चालू घडामोडीची पुस्तकं मेनली देवा जाधवर सरांचं एक असतं, सिम्प्लिफाईडचं एक असतं, आपलं राजेश भराटेंचं एक असतं आणि इद्रिस पठाणचं एक असतं, आय थिंक अभिनव प्रकाशनाचं. तर ह्याच्यापैकी मला स्वतःला देवा जाधवर सरांचं चांगलं असतं आणि सिम्प्लिफाईडचं चांगलं असतं. पण दोन्ही नाही घेत बसायचं, कारण चालू घडामोडी असतात. जर ह्या पुस्तकात लिहिलं आहे की भारताचे नवे सरन्यायाधीश बोबडे हे आहेत, तर ह्या पुस्तकात पण तेच लिहावं लागेल ना. काहीतरी नवीन लिहायचं आहे म्हणून भारताचे नवे सरन्यायाधीश रमेश ऋणवाल आहेत असं लिहून कसं चालेल. तर चालू घडामोडी त्याच असतात. म्हणून कोणतंही एकच पुस्तक घ्या, मोह आवरायचा जरा. तर एक पुस्तक चालू घडामोडींचं एक मासिक इनफ आहे. दुसरं इतिहास. काय काय वाचतं इतिहासासाठी? कोण वाचून झालं इतिहास सगळं? कोणाचं? ओके, गाठाळ. काय वाचलं? हां, बरोबर, तेवढं एकच वाचलंय. थोडंसं कमी पडेल ते पुस्तक. इतिहास समजायला बरं आहे, नवीन मुलं आली की इतिहास माहिती नसतं तर इतिहास समजायला बरं आहे, पण त्याच्यातून प्रश्न थोडेसे कमी शक्यता होऊ शकते. पण विषय समजण्यासाठी पुस्तक उत्कृष्ट येते. आपल्याला प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून पुस्तकं जर बघायला पाहिजेत तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ किंवा कठारे ह्या दोन्हीपैकी एक पुस्तक घ्या. उत्कृष्ट पुस्तक आहे ते, बस होऊन जातं. गाठाळचं जर पुस्तक केलं तर महाराष्ट्राचा इतिहासाचा एक्सलंट होऊन जाईल तुमचं. तर गाठाळ सरांचं पुस्तक घ्या किंवा कठारे सरांचंही घ्या. आणि पुस्तकाशी स्टोरी फॉर्ममध्ये एकदम पुस्तक कथा वाचल्यासारखी वाटते की सकाळी सकाळी राजर्षी शाहू महाराज निघाले, रस्त्यावरनं चालता चालता त्यांना रस्त्यावर एकदम असा मागासलेल्या जमातीतला एक व्यक्ती दिसला. मग त्यांना त्याची दया आली, त्यांनी त्याला एक हॉटेल टाकून दिलं. मग त्या हॉटेलचं नाव ठेवलं सत्यशोधक हॉटेल. आणि मग लोक का जातील त्याच्या हॉटेलमध्ये? तर स्वतः जाऊन चहा प्यायला लागले. कथा आहे, हे काय, त्या कथेमध्ये काय असतं पाठ करण्यासारखं? गोष्ट म्हणून लक्षात ठेवायची. तर गाठाळ किंवा कठारे दोन्हीपैकी एक पुस्तक घ्या. आपल्याला सिलेबसचा पॉईंट असा आहे की इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास मेनली करायचा आहे, पण त्याच्यासाठी भारताचा पण इतिहास करायचा. भारताचा इतिहास नाही सुटत, तो सगळीकडे लागणारच आहे. मग भारताच्या इतिहासासाठी काय वाचलंय कोणी? ओके, रंजन कोळंबे वाचले. अजून ग्रोवर वाचले, एक्सिलेंट. अजून समाधान महाजन वाचले. ह्यापैकी समाधान महाजन आणि ग्रोवर हे दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की ग्रोवर सरांच्या पुस्तकातून जर तुम्ही परीक्षेत बघितले ना तर कॉपी पेस्ट केलेत असे प्रश्न येतात. म्हणजे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला पण एकदा असा प्रश्न आला होता की झमान शाह नावाचा एक राजा होता मध्य आशियामधला. त्यांनी सतलज नदीच्या खोऱ्यामध्ये आक्रमण केलं आणि तो परत गेला. पण परत गेल्यावर त्यांनी राजा रणजित सिंगाला सतलज नदीच्या खोऱ्यात शासन करण्याची हे देऊन टाकली, परवानगी. का देऊन टाकली असं विचारलं होतं. तर त्या झमान शाह जेव्हा चालला होता परत, तेव्हा त्याच्या तोफा पडल्या सगळ्या नदीमध्ये.
रणजित सिंहाने त्या सगळ्या तोफा काढल्या आणि पुन्हा त्याच्याकडे परत पाठवल्या. ह्याच्याने खुश होऊन त्या झमान शहानी सांगितलं की तूच तिकडं शासन कर, मी तिकडे येणारच नाही. हे वाक्य आपल्याला ग्रोवर सरांच्याच पुस्तकात सापडतं. म्हणून ग्रोवर सरांचं पुस्तक चांगलं आहे, पण पुस्तक आहे इतकं मोठं है ना. पण ह्याच्यामध्ये अजून एक प्लस पॉईंट की पुस्तक इतकं मोठं असलं तरी आपल्याला त्या पुस्तकातलं 60 ते 65% वाचायचं आहे. कारण प्रत्येक टॉपिकच्या शेवटी त्यांनी मूल्यांकन दिलं विचारवंतांचे विचार. ते त्या विचारवंतांचे विचार आहेत, आपले नाही आहेत. मग विचारवंतांचे विचार आपण कशाला वाचायचे. म्हणून प्रत्येक टॉपिकच्या शेवटी जे मूल्यांकन दिलं आणि विचारवंतांचे विचार दिले ते कट करायचे असतात. प्लस त्याच्यातले काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला करायचेच नाही आहेत. जसं पहिलं 1-2 टॉपिक आहेत, मुघल साम्राज्याचं पतन, मराठा प्रशासनाचं संघटन, काही घेणं देणं नाही. मध्येच सिंधचा विजय, इंग्रज अफगाण संबंध, हे असे टॉपिक आहेत. ते फॉरेन रिलेशन्स झाले, तो काही भारताचा इतिहास नाही आहे. म्हणून हे टॉपिकही करायचे नाहीत. म्हणून ऑलमोस्ट 5-6 टॉपिक त्या पुस्तकातले करायचेच नाही आहेत. आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी जे मूल्यांकन दिले तेही करायचं नाही आहे. म्हणजे 30-35% तसंही कमी होऊन जातं ते पुस्तक. आपल्याला 60-65%च राहतं वाचायला. ग्रोवर सरांचं पुस्तक एक्सलंट आहे, पण पहिल्या रिडिंगला कळत नाही. पहिल्या रिडिंगला ग्रोवर आपल्याला इतिहास वाचायची कशी सवय, 1801ला काय झालं, 1802ला काय, 1803, 1804, 1805. पण ग्रोवर सरांचं पुस्तक असं वर्षानुसार नाही दिलेलं, त्यांनी क्षेत्रनिहाय दिलं. शिक्षण क्षेत्रात काय झालं, जमीन सुधारणा क्षेत्रात काय झालं, लॉर्ड हेस्टिंग्सनी काय केलं, विलियम बेंटिकनी काय केलं, म्हणून लिंकच नाही लागत. पण हे होतं पहिल्या रिडिंगला. जेव्हा तुम्ही दुसरी रिडिंग वाचायला लागाल ना तेव्हा लिंक लागेल की अरे हो 1802 तिकडं पण असं झालं होतं. मग दुसऱ्या रिडिंगला ग्रोवर पुस्तक वाचायला मजा येते. म्हणून पहिल्या रिडिंगला ग्रोवरचं पुस्तक काहीच नाही कळलं तरी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 99% भारताला कळलेलं नाही आहे है ना. म्हणून आपण पण 99% आहोत, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. पण दुसऱ्या रिडिंगला मात्र ते पुस्तक कळलं पाहिजे. मग ह्याच्यावर एक चांगला पर्याय काय तर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. ते पुस्तक एक चांगला पर्याय आहे ह्याच्यावर. आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक खरंच त्यांनी पॉईंट फॉर्ममध्ये लिहिलं आहे, चांगलं लिहिलं आहे. म्हणून ग्रोवरचं घ्या, बेस्ट आहे. ग्रोवरचं जमतच नसेल तर सेकंड बेस्ट आहे समाधान महाजन सरांचं, चालून जाईल, प्रॉब्लेम नाही. तर इतिहासासाठी आपल्याला समाधान महाजन किंवा ग्रोवर ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक, हे भारताच्या इतिहासासाठी. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ किंवा कठारे, दोन्हीपैकी कोणतंही एक. हे करताना स्टेट बोर्ड नाही विसरायचे. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची, मेनली 8वी आणि 11वीचं हे तर वाचायचेच. हे 2 पुस्तकं वाचल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकांना हातही लावायचं नाही. 8वी आणि 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचंच कोणत्याही परिस्थितीत. हे झालं इतिहासासाठी. भूगोल कोणतं पुस्तक वाचतंय? हां, समाजसुधारक गाठाळ पुस्तक, गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये खूप चांगलं दिलं आहे. म्हणजे त्यांनी ते समाजसुधारक दिले ज्यांची नावं सुद्धा ऐकलेली नाही आहेत आपण. आणि त्यांच्यावर ह्या रिसेंट काळामध्ये खूप प्रश्न विचारायला सुरुवात केलीत आयोगाने. तर ह्या पुस्तकांमध्ये कव्हर होतात समाजसुधारक इझिली. आणि काय होतं पुन्हा की काही गोष्टी, आता इतिहास आहे, जेव्हा इतिहासाचं पुस्तक प्रश्न काढला जाईल तेव्हा समजा मला बोलवलं प्रश्न काढायला, तर मी MA PhD इतिहासात केलेली असेल. मग मी कोणती पुस्तकं वाचली असतील माझ्या कारकिर्दीत, तुमच्याकडे ती पुस्तकही माहिती नसतील, मी त्या पुस्तकांमधून विचारणार आहे प्रश्न. असा जर प्रश्न आला कधी की बाबासाहेब आंबेडकरांनी आंध्र प्रदेशमध्ये एक सभा घेतली होती, त्या सभेला पुढीलपैकी कोणत्या स्त्रिया उपस्थित होत्या, कसं शक्य आहे? बस बघा, म्हणजे आजच्या सभेला कोणत्या स्त्रिया उपस्थित आहेत हे नाही सांगता येणार, पॉसिबलच नाही आहे. म्हणून काही प्रश्न असे असतात ना जे आपल्याला अटेम्प्ट करायचेच नाही आहेत, त्याच्यावरनं उडी मारायची आणि पुढे निघून जायचं. कारण हे प्रश्न जाणून बुजून टाकलेले असतात. तुम्हाला एका प्रश्नाला 30 सेकंद वेळ आहे फक्त. जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर 100% येणार आहे पण 2 मिनिट द्यावे लागतील, युजलेस आहे. 2 मिनिट म्हणजे त्या प्रश्नाने 3 प्रश्नांचा वेळ खाऊन टाकला, मग मार्क मिळवूनही उपयोग नाही आहे. म्हणून जो प्रश्न 30 सेकंदात सुटेल तोच सोडवायचा. कारण कट ऑफ किती लागतो, 100 पैकी 50, 52, 54, 55 पकडूयात आपण. म्हणजे 45 प्रश्न तुम्हाला नाही आले तरी चालेल. कट ऑफवरनं हे अनालिसिस करायचं असतं. प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे असा हट्ट ठेवायचाच नाही. हा हट्ट चुकीचा आहे. आपण स्पर्धा परीक्षा देतोय, स्पर्धा परीक्षेत आउट ऑफ मार्क नसतात पडत. दुसऱ्यांच्या एक पाऊल पुढे राहणं म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणं असतं. म्हणून समाजसुधारक तुम्हाला बऱ्यापैकी ह्या पुस्तकातून सुटतील, पण सगळे समाजसुधारक कोणालाच नाही सुटणार. मलाही नाही सुटणार मी जर सोडवायला बसलो तर. शक्य नाही आहे. इतिहासाचं एवढं. अजून इतिहासाबद्दल काही डाऊट कोणाला?
नाही, भूगोलासाठी. हां, काय वाचताय भूगोलासाठी? कोण कोण वाचलंय भूगोल? ओके, सगळ्यांनी वाचलं. एक्सलंट. कोणतं काय वाचलंय? कोणतं पुस्तक? महाराष्ट्राचा भूगोल. भारताचा? सौदी सरांचा जो पुस्तक आहे भूगोल व पर्यावरण नावाचं, ते भूगोल व पर्यावरण पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यात पहिले 9 टॉपिक्स हे भूगोलचे आहेत. पर्यावरण आपल्याला करायचंच नाही आहे, कारण पर्यावरण सिलेबसमध्येच नाही आहे. आणि पर्यावरण तेवढंही त्याच्यापेक्षा चांगले सोर्सेस आहेत पर्यावरणासाठी, म्हणून त्या पुस्तकातून पर्यावरण करायचं नाही. भूगोल मात्र 100% करायचं. आता भूगोलचा सिक्वेन्स त्यांनी कसा दिला आहे? अगोदर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मग सामाजिक, मग आर्थिक, मग भारताचा प्राकृतिक भूगोल, मग सामाजिक आर्थिक, आणि मग जगाचा प्राकृतिक भूगोल, मग सामाजिक आर्थिक. कळणारच नाही ते पुस्तक त्या सिक्वेन्सनी गेलात ना, शक्यच नाही. पारायण करत बसावे लागतील तुम्हाला, पॉसिबल नाही आहे. कारण तुम्ही अगोदर ह्या भूगोलाचा अभ्यास कराल, मग ह्या भूगोलाचा अभ्यास कराल, मग ह्या भूगोलाचा अभ्यास कराल. हे असं भूगोलाचा अभ्यास नसतो होत. अगोदर ह्या भूगोलाचा अभ्यास करायचा असतो, मग ह्या, आणि मग ह्या. म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना कधी पण पहिल्यांदा जगाचा भूगोल अभ्यासायचा असतो. म्हणजे तुम्हाला हवामान, वातावरणाची रचना, वातावरणाचे घटक, वारे कसे वाहतात, कायमस्वरूपी वारे काय असतात, स्थानिक वारे काय असतात, हे सगळं कळेल जगाच्या भूगोलात. मग इथं तुम्हाला पर्वत कशी तयार होतात, नद्या कशा वाहतात, मैदान प्रदेश कशा तयार होतात, हे सगळं इथं कळालं की मग भारताचं कळेल. हिमालय कसं तयार झालं आहे, मैदानी प्रदेश कसा तयार झाला आहे, बेटं कशी तयार झाली आहेत इथं. आणि मग भारताचं कळालं की महाराष्ट्राचं कळेल की सह्याद्री कसा निर्माण झाला आहे, कोकण कसं निर्माण झालं आहे, आपलं पठार, महाराष्ट्राचं पठार कसं निर्माण झालं आहे. म्हणून ते पुस्तक वाचताना भूगोल आणि पर्यावरण जर तुम्ही वाचलं तर अगोदर 7वा टॉपिक वाचायचा असतो, मग 4था टॉपिक वाचायचा असतो, आणि मग पहिला टॉपिक वाचायचा असतो. ह्या सिक्वेन्सनी वाचायचं असतं प्राकृतिक भूगोल, भूगोल आणि पर्यावरण वाचताना. पण सामाजिक आर्थिक भूगोल मात्र तुम्ही कसंही वाचा, सामाजिक आर्थिक भूगोलाला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून जर तुम्ही सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल वाचणार असाल तर ह्या पुस्तकातून, भूगोल व पर्यावरणामधून हे 2 टॉपिक वाचायचे, आणि मग ते पुस्तक वाचा तुम्ही महाराष्ट्राचं भूगोल, मग चालेल, काहीच हरकत नाही. पण सौदी सरांचं पुस्तक चांगलं आहे कारण त्या व्यक्तीचं महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यासच खूप चांगला आहे. म्हणजे त्यांनी दशकांपासून पुस्तकं लिहिलेली आहेत महाराष्ट्राच्या भूगोलावर, पण खूप साऱ्या पॉईंट्स कव्हर होतील. आणि नो डाऊट 6वी ते 12वी स्टेट बोर्डची पुस्तकं तर वाचायचीच आहेत, तो तर प्रत्येक विषयामध्ये येईल. 6वी ते 12वी स्टेट बोर्डच्या पुस्तकातली एक लाईन वाचायची. फक्त ते परिसर अभ्यास वगैरे असतो ना, ते लहान मुलांचं काम आहे, ते त्यांच्यासाठीच राहू द्यायचं. आता आपण परिसर अभ्यास नसतो करायचं, आता आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असतो. हां, तर भूगोलासाठी स्टेट बोर्ड 6वी ते 12वी, सौदी सरांचं पुस्तक भूगोल व पर्यावरण, त्याच्यातून हे 3 टॉपिक करा. आणि सौदी सरांचा महाराष्ट्राचा भूगोल डेफिनेटली चालेल. NCERT का? हां, स्टेट बोर्डची ओल्ड ना, चालेल, काही फरक नाही पडत. आता जुन्या पुस्तकांमध्ये आणि नवीन पुस्तकामध्ये फरक काय की अगोदर काही टॉपिक 7वीच्या इयत्तेत होते, ते 6वीमध्ये टाकलेत. फक्त इयत्तांमध्ये शफल केलं आहे, पण कंटेंट तोच आहे सगळी पुस्तकं मिळून. कारण आता मला जर नवीन सिलेबस, नवीन कंटेंट टाकायचं आहे, तर काहीतरी नवीन टाकायचं म्हणून मी असं तर लिहू शकत नाही की पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. आता नवीन पॅटर्न आहे नवीन सिलेबसनुसार, म्हणून तेच राहील जुनं, फक्त टॉपिक्स खालीवर त्यांनी केलेत, नथिंग एल्स. म्हणून स्टेट बोर्ड नवीन जुने कोणतेही चालतील, पण भूगोल आणि पर्यावरण सौदी सरांचं आणि महाराष्ट्राचा भूगोल सौदी सरांचं, हे नो डाऊट वाचायचं. ह्याच्याबरोबर ॲटलस घ्यायचं, ॲटलसशिवाय अभ्यास करायचा नाही. ॲटलससाठी आता मुलांचा असा हट्ट असतो की मराठीमध्ये ॲटलस पाहिजे. मराठीतले ॲटलस स्टँडर्ड असणार नाहीत, सरळ गोष्ट. इंग्लिश ॲटलस खूप स्टँडर्ड असतात, पण ॲटलस मराठीत असलं काय आणि इंग्लिशमध्ये असलं काय, काय फरक पडणार आहे? लंडन इंग्लिशमध्ये वाचा किंवा मराठीत वाचा, लंडन लंडनच आहे. आणि इतकंही काही आपण गैरगुजरे नाही आहेत की आपल्याला लंडन इंग्लिशमध्ये नाही वाचता येणार, है ना. म्हणून उगाच स्वतःला मर्यादित नका करू. एक छान ओरिएंट ब्लॅक स्वॉनचा ॲटलस घ्यायचा, अतिशय छान कलरफुल आहे, काहीही कोणतेही त्याच्यामध्ये स्थान शोधणं पण खूप सोपं आहे. तर तो ॲटलस घ्यायचा आणि रोज ओरिएंट ब्लॅक स्वॉन असं नाव आहे, ओरिएंट ब्लॅक स्वॉन स्कूल ॲटलस असं येतं. ओरिएंट ब्लॅक स्वॉन स्कूल ॲटलस. आणि ॲटलस पाठ नसतो करायचं, ॲटलस बघायचं असतो फक्त. दिवसातले 15-20 मिनिट द्यायचे ॲटलसला, फक्त पानं चाळायची.
अशीच पानं चाळत बसायचं बस. तरीसुद्धा तुम्हाला ॲटलस तुम्ही रोज 15 मिनिट ॲटलस चाळा. 15 मिनिट फक्त आहे ना, प्रत्येक पेजला 1-1 मिनिट द्यायचं आणि 15 दिवसांनी मला सांगायचं काय अनुभव येतो ते. तुम्हाला ॲटलस इतका ओळखीचा होईल की तुम्हाला डिझाईन दाखवली ना, हे काय, की हे काय भूमध्य समुद्र आहे, नाव न सांगता सुद्धा तुम्ही सांगाल, कारण ती आपली फोटोग्राफिक मेमरी असते. तुम्ही आता ह्या रोडनी सरळ जात असाल, तुम्ही तुमच्या रूमकडं कुठेही, त्या रूमवरच्या त्या रस्त्यातल्या दुकानाचे नाव पाठ करत जातो का आपण, की अगोदर हे दुकान लागतं, मग हे लागतं, मग हे लागतं, मग हे लागतं, करत जात असाल तर उपचार करून घ्या स्वतःच. कारण ते बरोबर साईन नाही आहे. पण आपण पाठ नाहीत करत जात तरी सुद्धा जर मी तुम्हाला विचारलं की इथून रूमपर्यंत जाताना कोणती दुकानं लागतात, तुम्ही सांगू शकता हे दुकान लागतं, हे दुकान लागतं, पाठ न करता, कारण ते नजरेत भरलं आहे. रोज ॲटलस चाळाल ना तर नजरेत भरेल, आणि एकदा ॲटलस नजरेत भरलं की मग उत्कृष्ट मजा येते भूगोलाचा अभ्यास करताना. तर ती एक गोष्ट करायची न विसरता. एक ॲटलस घ्यायचा ओरिएंट ब्लॅक स्वानचं, भूगोल आणि पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक घ्यायचं, त्याच्यातून हे 3 टॉपिक मेनली करायचे. कारण कंबाईनला भारताचा सामाजिक आर्थिक आणि जगाचा सामाजिक आर्थिक इतकं नाही लागत, महाराष्ट्राचं खूप लागतं. म्हणून हे 3च टॉपिक करायचे. आणि महाराष्ट्राचा भूगोल जो तुम्ही करताय सौदी सरांचा, तो चालू ठेवायचा. स्टेट बोर्ड 6वी ते 12वी आणि ॲटलस हा. ह्याच्याबरोबर एक सौदी सरांचा ॲटलस येतो मराठीतला, बघितला, तो सौदी सरांचा ॲटलस पण घ्यायचा. कारण खूप वेळा आपल्याला असा प्रश्न विचारतात की पुढे कोकणातील खाड्यांचा क्रम दिलाय, त्यापैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम दर्शवतो. हे तुम्हाला कोणत्याच ॲटलसमध्ये नाही मिळणार, हे फक्त सौदी सरांनाच माहिती. म्हणून सौदी सरांच्या ॲटलसमध्ये ह्या गोष्टी होतात. कोकणातल्या नद्यांचा क्रम असेल, खाड्यांचा क्रम असेल, कोकणातली सर्वात लांब नदी कोणती आहे, मग आपल्याला वाटतं उल्हास असू शकते, पण ती आहे वैतरणा, बरोबर. म्हणून ह्या गोष्टी सौदी सरांच्या पुस्तकातून खूप चांगल्या क्लिअर होतात ॲटलसमधून. 2 ॲटलस. आणि कसं असतं, पुस्तकं घेताना नाही काटकसर करायची. काटकसर करण्यासाठी आपल्याकडे दुसरे खूप पर्याय आहेत, है ना. कपडे नाही घ्यायचे जास्त, मोबाईल आहे, एक्झॅक्टली बेस्ट चांगली गोष्ट सांगितली. मोबाईल थोडा कमी किमतीचा घ्यायचा, नाही घेतला तरी चालतो. आत्ता कुठं तुम्हाला पंतप्रधानांचे कॉल येणार आहेत, मोबाईल चांगला असला पाहिजे. आणि आपल्यासारख्या लोकांना विशेष व्यक्ती वगैरे काही नसावेत. आणि असले तरी मग फोनचा जास्त यूज नसावा. प्रत्यक्ष भेट झालेली परवडते, कारण फोनवर कुठं 1-1, 2-2 तास एवढं आयुष्यातच वेळ नाही आपल्याकडं. तर दुसरीकडं पैशांची काटकसर करा, पण पुस्तकं घ्यायची म्हणजे घ्यायचीच. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. एका वेळी 1 टाका घेऊन टाकला वेळेवर तर 9 टाके घ्यावे लागत नाहीत. म्हणून एकदाच पुस्तकांवर खर्च करायचा. कारण अटेम्प्ट जर गेला एक तर वर्षभरात खूप जास्त खर्च होऊन जातो, 2-3 लाख रुपये. त्याच्यापेक्षा पुस्तकांवर 1000-2000 रुपये खर्च झालेला चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि काही अडचण असेल तर मला सांगा, मी हेल्प करू शकेल. पण पुस्तकं जी घ्यायची ती घ्यायचीच असतात. तर हा एक भूगोलाचा विषय झाला. पुढचा आहे नागरिकशास्त्र. काय वाचताय कोणी? हां, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक उत्कृष्ट आहे. तुम्ही कोणतं वाचता मॅडम? एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी. एक्सलंट पुस्तक आहे ते, तर म्हणजे त्याला तर काही आपण चॅलेंजच करू शकत नाही. अजून कोणी काही वाचतं नवीन आहे ना? हां, नवीन पुस्तकच नाही आहे, एवढीच पुस्तक आहेत, नवीन नका पुस्तक वाचू. इंडियन पॉलिटीचं एम लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे ते वाचायचं, पण ते पुस्तक सगळं नाही वाचायचं आहे आपल्याला, है ना. जेव्हा तुम्ही पुस्तक घ्याल कधी तर मला सांगा, मी तुम्हाला टॉपिक टिक करून देईल, तेवढेच टॉपिक वाचायचे. पुस्तक खूप मोठं आहे, कारण त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून लिहिलं आहे. आपल्याला ते पुस्तक सगळं नाही लागत. शिक्षण हा टॉपिक जसा सुरू होतो तिथपर्यंतच वाचायचं, शिक्षणाच्या अगोदर. कारण शिक्षणाच्या नंतर सगळं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आहे. शिक्षण, राजकीय पक्षपद्धती, दबाव गट, निवडणूक प्रक्रिया, हे आपल्याला कंबाईनच्या ह्याला नाही आहे पूर्वपरीक्षेला. तर त्या शिक्षण टॉपिकपर्यंत वाचायचं. तरी पण माझ्याकडे घेऊनच या, मी तुम्हाला प्रॉपरली टिक करून देईल. तर इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांतचं वाचाल, चांगलं आहे. कोळंबे सरांचं पण पुस्तक चांगलं आहे. प्लस युनिकचा खंड 1 येतो, युनिकचा भाग 1. पण युनिकचा भाग 1 ह्या नावाने 2 पुस्तकं येतात. एक येतो ब्राऊन रंगाचा आणि एक येतो गोल्डन कलरचा. गोल्डन कलरचा आहे तो आपल्याला नाही पाहिजे, तो UPSCसाठी लिहिलेला आहे त्यांनी. आपल्याला जे पुस्तक पाहिजे त्याच्यावर असं नाव लिहिलं आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भाग 1 असं ज्या पुस्तकावर लिहिलं आहे तो पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून सगळ्यात बेस्ट राहील इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांतचं. त्याच्यानंतर 2 नंबरला युनिकचा खंड 1 घ्या किंवा कोळंबे सरांचं पुस्तक घ्या.
दोन्हीपैकी सेमच पुस्तक आहे. आता कोणी जर असं म्हणत असेल की आयोगामध्ये एक प्रश्न आला होता की जेव्हा सगळीजणं संविधानाच्या मूळ प्रतीवर सह्या करत होते तेव्हा बाहेर काय चालू होतं है ना, तर हे सगळं तो प्रश्न येऊन गेला ना आयोगाचा, मग सगळ्यांनी पुस्तकात टाकलंय. कोणाच्याही पुस्तकात ओरिजिनली ते नव्हतंच. हे फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतं. कुठं? संविधान नावाची यूट्यूबवर सिरीज आहे, बरोबर. त्या संविधान यूट्यूब सिरीजमध्येच ही गोष्ट दिलेली आहे की जेव्हा सगळीजणं सह्या करत होती तेव्हा बाहेर पाऊस पडत होता आणि जे एक चांगलं शुभ शकून मानलं गेलं. आणि तिथून मग सगळ्यांनी ते आयोगात प्रश्न आला, मग सगळ्यांनी आमच्या पुस्तकात हे दाखवण्यासाठी पॉईंट ॲड करून टाकलं. पण ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला कुठे इथं आयुष्यभर राहायचं आहे, पोस्ट घ्यायची आणि सदाशिव पेठ सोडायची असे, बरोबर. तर हे राज्यशास्त्रासाठी एवढं करायचं. आणि नागरिकशास्त्र नावाची पुस्तकं येतात स्टेट बोर्डची, ती जितकी मिळतील ती सगळी स्टेट बोर्डची नागरिकशास्त्राची पुस्तकं वाचायची. हे झालं नागरिकशास्त्रासाठी. आणि न चुकता संविधानची सिरीज येते यूट्यूबवर, मला वाटतं काहीतरी 10 एपिसोड्स आहेत त्यांचे. ते 10 एपिसोड सगळे वाचायचे. 1-1 तासाचे 10 एपिसोड्स आहेत. रोज एक बघायचं, एक नोटबुक करायची छोटी, संविधान सिरीज असं लिहायचं आणि जे जे पॉईंट्स नवीन नवीन मिळतील ते त्याच्यावर लिहत जायचे. मूलभूत अधिकाराशी संबंधित समितीचं अध्यक्ष कोण होतं हे सगळं त्याच्यामध्ये मिळतं. राजकुमारी अमृत कौर कोण होत्या, त्यांनी महिलांबद्दल काय विचार मांडले, त्या सिरीजमध्ये एक्सलंट माहिती मिळेल तुम्हाला. म्हणून ती सिरीज बघायची. 10 तास जातील पण डेफिनेटली 2 मार्क तुम्हाला पडतात त्या सिरीजमधून. तर ती सिरीज एक बघायची. नागरिकशास्त्रासाठी स्टेट बोर्ड, लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटीचं पुस्तक, युनिकचा भाग 1 किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, ह्या 3पैकी कोणतंही एक पुस्तक घ्या. माझी बेस्ट ॲडवाईस, मला जर विचारलं तर लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटीचं मी सांगू शकेल. कारण ते लक्ष्मीकांतचं पुस्तक म्हणजे भगवद्गीता समजली जाते UPSCच्या क्षेत्रात पण. तर डेफिनेटली असं आहे. आणि जेव्हा मी असं भगवद्गीता वगैरे अशी नावं वापरतो तेव्हा उगाच त्याला कोणत्या तरी धार्मिक गोष्टीबरोबर जोडू नये. ती म्हण आहे है ना, आपण आपल्या सामाजिक क्षेत्रात जसं म्हणतो तसं. म्हणून त्याला बायबलही म्हणू शकतो, कुराणही म्हणू शकतो. जे पुस्तक धर्मग्रंथ महत्त्वाचं आहे त्याचं कम्पेअर करू शकतो आपण. ते इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे. हे झालं नागरिकशास्त्राबद्दल. पुढचा विषय भूगोल झाला, इतिहास झाला, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था. यात काय स्वतः अर्थतज्ञच उभे आहेत तुमच्यासमोर. मलाही हसायला आलंय म्हणलं. तर अर्थशास्त्रासाठी काय वाचताय? पर्यायच नाही आहेत. कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं वाचायला लागतं. दोन्हीपैकी कोणते? अरे ते तर एक्सलंट आहे ना, त्याचं काय एकदम मनातलं बोललं असतो. तर दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक वाचा. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. पण ज्या पुस्तकाची भाषा तुमच्या मनाबरोबर ट्युनिंग करते ते पुस्तक वापरायचं. म्हणून ज्यांनी पुस्तकं विकत घेतली आहेत त्यांनी जे विकत घेतलं आहे ते आवडून घ्या. आणि ज्यांनी पुस्तकं विकत नाहीत घेतलेली त्यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तकं घ्या. कोळंबे सरांचं पण आणि देसले सरांचं पण. पहिले 2-3 टॉपिक वाचा. जे आवडेल, ज्याची भाषा सोपी वाटते ते विकत घ्या आणि वाचायला लागेल. कारण अर्थशास्त्र विषयात तुम्हाला संकल्पना कळायला पाहिजेत सगळ्या. GDP आणि GNP मधला फरक कळला पाहिजे, मग पुस्तक कोणतंही वाचलं तरी कळतं. म्हणून तुम्हाला न चुकता दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक घ्या. त्या एका पुस्तकाच्या 3-4 रीडिंग झाल्या की मग तुम्ही दुसरं पुस्तक वापरू शकता त्याला सपोर्ट करायला. कारण दोन्ही पुस्तकांमध्ये 80% मटेरियल सेमच आहे, बरोबर. अर्थशास्त्र दोन्हीकडे सेमच असणार आहे, पण एक 10-20% जो फरक आहे तो नंतर आपण सप्लिमेंटरी म्हणून वाचू शकतो. बोला. मृणालचे व्हिडिओज कन्सेप्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतील. ते कन्सेप्ट एकदा कळले तुम्हाला की मग तुम्ही कोणतंही पुस्तक वाचू शकता. मग त्याच्यापेक्षा माझे स्वतःचे मला वाटतं यूट्यूबवर पण आहेत आणि अनअकॅडमीवर पण आहेत व्हिडिओज. आणि सगळेत म्हणजे मी राष्ट्रीय उत्पन्न मोजणी ह्या टॉपिक पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, GDP GNP म्हणजे काय फरक असतो, हे खूप सारे व्हिडिओज मी सेव्ह करून ठेवलेत. तर तुम्हाला बघायला मिळतील आणि फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याला कशाला पैसे भरायचे नाही गरज. अनअकॅडमीवर जायचं, ॲपवर वर असं प्लस म्हणून लिहिलेलं असतं PLUS, त्या प्लसवर क्लिक करायचं, माझं नाव टाकायचं, सर्च करायचं, त्याच्यामध्ये फ्री कोर्सेस म्हणून येतील. सगळे अगोदरचे रेकॉर्डेड आहेत, ते सगळे बघा. 1-1 तासाचे व्हिडिओज आहेत, सगळं प्रॉपरली दिलं. आणि यूट्यूबवर पण आहेत 10-15 मिनिटांचे व्हिडिओज आहेत, मी खूप सारे बनवलेत 50-60. तर ते व्हिडिओज पण बघायला मिळतील. तर ते करा. तर तो एक पार्ट करू शकता तुम्ही. आणि पुन्हा इकॉनॉमिक्सच्या माझ्या नोट्स पण आहेत. बऱ्याच मुलांची बॅचला होते है ना, तर इकॉनॉमिक्सच्या माझ्या नोट्स आहेत,
त्या सरळ सरळ तुम्ही त्या जरी रेफर केल्या तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगले कन्सेप्ट कळतील मोर दॅन एनिथिंग. हां बोल ना. इकॉनॉमिक्सच्या माझ्या नोट्स मुलांकडे असतील बघ, ज्या कंबाईंडची मुलं होती ना इथं बॅचला, कोणाकडेही मिळतील. किंवा रमेश रुनवाल डॅश इकॉनॉमिक्स नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे माझं, त्याच्यावर मी एक दोन दोन टॉपिक झाले की टाकतोय आता, तिथूनही मिळतील. डाउनलोड करा आणि प्रिंट करून घ्या, तेही चालू शकेल. पण इथं कंबाईंडच्या जर बॅचचं कोणीही असेल तुमच्याबरोबर किंवा ह्या बॅचमध्ये पुन्हा होईल आपलं, जसं तुम्ही विचार कराल तसं. पण इकॉनॉमिक्सच्या नोट्स जर त्या केल्या तर अतिशय स्वतःचाच बढाई नाही मारत, पण खूप सिम्पल शब्दामध्ये सगळं इकॉनॉमिक्स सांगितलं आहे. तुम्हाला खूप तृप्त झाल्यासारखं वाटेल. हां एक्झॅक्टली, आत्मच तृप्त होऊन जातो मी इकॉनॉमिक्स शिकवल्यावर. मुलं अर्थतज्ञ होतात. येस, तर हे झालं अर्थशास्त्राबद्दल. एवढं इनफ आहे अर्थशास्त्राबद्दल. आणि अर्थशास्त्रातली आकडेवारी लगेच नका पाठ करायला लागू. अर्थशास्त्रातली आकडेवारी अशी पाठ करावी जी बदलायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. मुलं करांचे दर, व्याजाचे दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर सगळे दर पाठ करून टाकतात. गरजच नाही ना, कारण रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर दर 2 महिन्यांना बदलू शकतो. मग अशा गोष्टी पाठच नसता करायच्या ज्या दर 2 महिन्यांनी बदलू शकतात. आपला GDP वृद्धी दर आहे, 1 वर्षाने बदलेल, तो पाठ करायचा. करांचे दर काही गरज नाही आहे. वित्तमंत्री कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील महामंडळ कराचे दर कमी केले म्हणून टॅक्स रेट वगैरे हे नसतं पाठ करायचं. पुस्तकांमध्ये त्या कररचना टॉपिकमध्ये तर इतक्या प्रकारचे कर दिलेत. म्हणजे तो GST नावाचा एक कर आहे नवीन, त्या कराबद्दल इतकी माहिती दिली आहे की CA लोक असतात ना त्यांना सुद्धा नसेल माहिती GST. इतकं MPSCच्या मुलांना GST माहिती असतं. आणि GSTवर प्रश्न किती आलेत बघा परीक्षेत. घटना दुरुस्ती कितवा होता कायदा तो, आणि किती टप्पे आहेत करांचे ते 5, 12, 18, 28. आणि GST कर पद्धतीमुळं औषध निर्माण उद्योगावर काय परिणाम होऊ शकतो बघा. सरळ सरळ कॉमन सेन्स. आपण प्रशासकीय अधिकारी होणार आहोत. सगळे परिणाम चांगलेच आहेत म्हणून तर आपण कर पद्धती आणली. वाईट परिणाम असतं तर प्रशासनात जाणारा व्यक्तीच शासनाबद्दल वाईट विचार करतोय असं ती लोक विचार करतील. म्हणून सगळं चांगलंच असतं. GSTमुळे सगळं भलं, सगळं कल्याण होणार आहे. नाही झालं तरी असंच लिहायचं असतं. कारण आपला शासनावर प्रचंड विश्वास असला पाहिजे, कारण आपण शासनाच्या हाताखाली काम करणार आहोत. म्हणून शासनाचा प्रत्येक निर्णय बरोबर आहे असे जर प्रश्न जेव्हा येतात तेव्हा असं लिहायचं असतं. तर ते झालं अर्थव्यवस्था विषयासाठी इतकंच. सामान्य विज्ञान एकदम अतिशय महत्त्वाचा विषय. स्टेट बोर्डचे 6वी ते 12वीचे पुस्तकं वाचायची सामान्य विज्ञानासाठी न विसरता, कारण त्या पुस्तकातून इतकं सारं मटेरियल मिळतं आणि इतक्या सोप्या भाषेत मिळतं की हसत खेळत सामान्य विज्ञान शिकाल तुम्ही. बरोबर मॅडम, तुम्हाला काही डाऊट होता का? नाही, हां ओके. तर सामान्य विज्ञानासाठी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची. आणि पुस्तक कोणतं वाचतं चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. इवन अनिल कोलते सरांचं पण पुस्तक आलं, ते अनिल कोलते सरांचं पुस्तक पण चांगलं आहे. आता पुस्तक एखादं ब्रह्मदेवानी जरी लिहिलेलं असलं आणि ब्रह्मदेवानी तुम्हाला फ्री कॉपी आणून दिली की पहिली कॉपी आम्ही तुम्हाला देतोय सप्रेम, तरीसुद्धा अगोदर बघायचं की त्या पुस्तकातून प्रश्न विचारले गेलेत का. आपल्यासाठी फुटपाथवरून चाललेल्या एखाद्या माणसाने पुस्तक लिहिलं असेल पण त्या पुस्तकातून जर प्रश्न विचारले गेले असतील तर ते पुस्तक आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, कारण त्या पुस्तकातून मार्क मिळणार आहे. मग एखादं पुस्तक ब्रह्मदेवाने लिहिलेलं असेल आणि त्याच्यातून प्रश्न विचारले जात नसतील तर उगाच प्रेमापोटी आणि आदरापोटी पुस्तकं वाचायची नाहीत. तर अगोदर बघा कोणत्या पुस्तकातून प्रश्न आलेत ते, है ना. वैयक्तिक स्तरावर मला माहिती आहेत पण तुम्ही स्वतः चेक करा. असं उगाच तुम्हाला सांगणं योग्य नाही, पण तुम्ही चेक करा की तुम्ही जे पुस्तक वाचताय त्याच्यातून प्रश्न आली आहेत का. आणि आली नसतील आणि तरी तुम्ही पुस्तक वाचताय तर तुम्ही खूप कमी जे संसाधन आहे तुमच्याकडं ते वेस्ट करताय असं होऊन जाईल वेळ. म्हणून पुस्तकं चेक करा. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा आणि सामान्य विज्ञानाची कोणतीही पुस्तक वाचली तरी चालतील. सचिन भस्के सरांचं किंवा अनिल कोलते सरांचं, दोन्ही गुड. इंग्लिश ज्यांना खूप चांगलं समजत असेल त्यांनी ल्युसंटचं जनरल सायन्सचं पुस्तक येतं, पण वेळ राहिला तरच ते वाचायचं. आणि इंग्लिशमध्ये म्हणून ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनीच वाचा. नाही राहिलं, वेळ नसेल, इंग्लिश थोडंसं जन्म की दुश्मनी असेल इंग्रजीबरोबर, नका वाचू, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तर हे इतकं करायचं. हे इतकं झालं तुम्हाला सगळं पूर्व परीक्षेसाठी दिलेलं. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित शेवटचा टॉपिक राहिला. काय वाटतं झालं? तर 10 मिनिट राहिले असतील. हां 5 मिनिट, म्हणून जिवंत राहा फक्त 5 मिनिट, मरू बिरू नका. कारण माझा असा रेकॉर्ड आहे की मी मुलांचं 2 तासात इतकं रक्त शोषण करून घेतो
की त्यांचे थोडीशी बॅटरी शिल्लक राहील फक्त, जेणेकरून ते पुन्हा जातील, खातील पितील, रक्त वाढवतील आणि पुन्हा येतील, म्हणजे मी पुन्हा रक्त शोषण करून घेतो. तर मी तुम्हाला मरायच्या अगोदर सोडून देईल, डोंट वरी. डॉक्टर आहे ना. तर आहे ना, काळजीच नका करू तुम्ही. पण मी 2 तास तुम्हाला पूर्ण टॉर्चर करतो. मी बिलकुल माझ्या हक्काचं एक मिनिटसुद्धा सोडत नाही. म्हणून बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित काय वाचताय? कोण कोण केलं आहे ह्याची प्रॅक्टिस सुरू? ओके, प्रॅक्टिस सुरू केली आहे. गुड, एक्सलंट. काय वाचताय मॅडम? जी किरण सरांचं पुस्तक. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही? पंढरीनाथ राणेंचं पुस्तक. चांगलं आहे. अजून कोणतं? मॅथ्सचं कोणतं पण? कोणतं इथून दिलेलं का? जी किरण सरांचं. जी किरण सरांचं. ओके, अजून कोणतं? मॅजिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. एक्सलंट. अजून मागे कोणते? हां, अंकलगी. गुड. आर एस अगरवाल. ह्याच्यासाठी ॲटलिस्ट अंकगणितासाठी जी किरण सरांचं चालेल, संदीप आरागडे सरांचं चालेल, किंवा पंढरीनाथ राणे सरांचं चालेल. ही पुस्तकं चांगली आहेत, नो डाऊट. पण बुद्धिमत्ता चाचणीसाठी जर तुम्हाला वेळ, पण ऑलमोस्ट वेळ आहे, 4 महिन्यात अजून, तर आर एस अगरवाल सरांचं पुस्तक येतं वर्बल नॉन वर्बल रिझनिंग म्हणून. इतकं मोठं पुस्तक आहे. पण आपल्याला ह्या पुस्तकातलं सगळं नाही सॉल्व्ह करायचं. प्रत्येक प्रकार घ्यायचं, त्यांनी सोडून दिलेली 4-5 सोडवायची, प्रॅक्टिससाठी दिलेली 4-5 सोडवायची, संपलं. जवळपास 40 पॅटर्न दिलेत त्यांनी आर एस अगरवालमध्ये. रोज एक पॅटर्न संपवायचं. 40 दिवसात तर पूर्ण पुस्तकातले सगळेच पॅटर्न संपतील. काहीच अवघड नाही आहे. आर एस अगरवालचं पुस्तक हे डिफिकल्टी लेवल एक्स्ट्रीम आहे, एकदम टोकाची काठिण्य पातळी आहे. म्हणून एकदा जर हे असं आहे ना, की जगातल्या सगळ्यात फास्टेस्ट बॉलर जो असतो, शोएब अख्तर किंवा ग्लेन मॅग्रासारखं, त्याच्या बॉलिंगवर जर बॅटिंगची प्रॅक्टिस केली ना आपण, किंवा बाकीचे सगळे चिल्लर वाटायला लागतात, अशी सरपटी बॉल टाकल्यासारखं. म्हणून एकदा त्या काठिण्य पातळीचा अभ्यास करा आर एस अगरवालच्या, मग तुम्हाला कोणतंही डिफिकल्ट क्वेश्चन दिलं तरी तुम्हाला तो सुटेल. म्हणून तुम्ही जो करताय ते करा, नो प्रॉब्लेम. पण आर एस अगरवाल सरांचं पुस्तक ॲटलिस्ट बघा तरी एकदा. कारण एखादा विषय फक्त इंग्लिशमध्ये म्हणून आपण त्याला नाकारत राहतो नेहमी, पण असं होऊन जातं की कधी कधी तोच विषय खूप चांगला मिळतो आपल्याला इंग्रजीमध्ये. आणि आपल्याला काही इंग्लिश अवघड नाही आहे. तुम्ही मुख्य परीक्षेत 30 प्रश्न सोडवणार आहात इंग्रजीचे, आणि तेच प्रश्न तुम्हाला राज्यात 1ला, राज्यात 10वा, 20वा आणतील. म्हणून इंग्रजीकडं उगाच कानाडोळा करून राहायचं नाही. उद्या जर तुम्ही PSI झाला, चाकण एरियामध्ये जर पोस्टिंग झाली, तिथं सगळे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या फॅक्टरीज आहेत, सगळी परकीय लोक आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे. एखादा जर व्यक्तीचा काही अपराध झाला, गुन्हा झाला, तर तो व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्याला मराठी येत नाही. ती लोक आपल्याकडे गुंतवणूक करतायत म्हणजे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ते आपल्यासाठी मराठी नाहीत शिकणार, आपल्याला त्यांच्यासाठी इंग्रजी शिकावी लागेल. म्हणून आपल्याला इंग्रजी आली पाहिजे. जागतिकीकरण झालेल्या जगात जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला ह्या महत्त्वाच्या भाषा आल्याच पाहिजेत. म्हणून स्वतःला संकुचित नाही ठेवायचं, एकदम प्रचंड बुद्धिमत्ता ठेवायची आपली, सगळं काही ॲक्सेप्ट करण्याची तयारी असावी. तर पंढरीनाथ राणे किंवा अनिल अंकलगी किंवा जी किरण सरांचं किंवा संदीप आरागडे सरांचं काही चालेल. बुद्धिमत्ता चाचणीसाठी मात्र ट्राय करा की आर एस अगरवालचं पुस्तक सोडवाल. है ना, एकदा बघून तर घ्या. प्रत्येक टाईपचे 10-10 सोडवा एक्झाम्पल्स. रोज एक पॅटर्न संपून जाईल. एका महिन्याभरात ते सगळं पुस्तकही संपेल. त्याच्यातही काही अडचण आली तर मला सांगा, मी नक्की हेल्प करेल. हे झाली सगळी आपली सिलेबसची पुस्तकं. अजून काही ह्याच्यामध्ये डाऊट? पण अभ्यास करायचा, कारण तुमच्या 1 वर्षाची किंमत तुम्हाला नाही माहिती, मला माहिती आहे. कारण बघा, जर आपल्यासारखी 2 लाख मुलं दरवर्षी परीक्षा देत असतील आणि त्याच्यापैकी 1,99,000 मुलांना जर कोणतं पद मिळालं नाही, तर ही 1,99,000 मुलं पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा देतील. दरवर्षी जर भारताचे 1,99,000 वर्ष वाया गेले तर भारत कधीच महासत्ता नाही बनू शकणार. म्हणून आपली फक्त आपल्याप्रती नाही आहे जबाबदारी, आपल्याला आपल्या देशाबद्दल पण विचार करायचा आहे, कारण आपल्याला सांभाळायचं आहे देशाला. म्हणून 1 वर्षाची किंमत ठेवा. मी कॅल्क्युलेट करून दाखवू शकतो की तुमच्या 1 वर्षाची किंमत 6-7 लाख रुपये पैशाच्या स्वरूपात. आणि वेळ तर पुन्हा कधीच कमवता येणार नाही. पैसा तर आपण कधीही कमवू, पण एक अटेम्प्ट जर वाया गेला तर तुम्ही स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं प्रचंड नुकसान करताय असं होईल. म्हणून ट्राय करा की तुम्हाला जास्तीत जास्त अटेम्प्ट नाहीत लागणार. लवकरात लवकर पोस्ट घ्यायची आणि निघायचं. कारण इथं मजा नाही आहे, इथं एन्जॉय नाही करू शकत आपण. दुसऱ्यांच्या पैशावर काय राजेशाही थाट करायचं. बांडगुळ असतात दुसऱ्यांच्या जीवावर जगणारे.
आपण आता आईबापाच्या पैशावर जगतोय, भांडगुळच आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पैशावर जगाल, अधिकारी असाल, स्वतःच्या गाडीतून फिराल, स्वतःचा पगार असेल, मस्त पार्टी कराल, मला पण बोलवाल, मी पण येईल, जेवण करायला कुठे जातो आपण, है ना. आपण अशी प्रवृत्तीची लोक आहोत की जर आपल्याला कोणी म्हणलं ना की औरंगाबादमध्ये आहे एखादा मित्र आणि तो म्हणला चल पार्टी करूयात आज, तर तिथं 400 रुपयाचं खाण्यासाठी आपण 1000 रुपये खर्च करून जाऊ. आपण महान भारतीय लोक आहोत. तर आपल्याला दुसऱ्यांकडून काही पार्टी मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे आपण खर्च करून जाऊ पार्टीमध्ये. तर तुम्ही बोलवा, मी येईल जेवायला नक्कीच डिनरला. तेव्हा स्वतःच्या पैशांनी आयुष केलेली असेल, मान सन्मान असेल, समाजात लोक विचारत असतील, तेव्हा मजा करा. आत्ता नका मजा करू. 2 वर्ष इतकं कष्ट करायचं प्रचंड की त्याच्यानंतर राजेशाही थाटात आयुष्य असेल सगळं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1000 लोकांनी नमस्कार केला पाहिजे, इतका मान सन्मान मिळेल. त्याच्यासाठी करायचं काय, 2 वर्ष फक्त अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही 2 वर्ष अभ्यास करा. प्रामाणिकपणे 2 वर्ष अभ्यास करणाऱ्या मुलाला काहीच मिळालं नाही हे असं होऊ शकत नाही. ही इम्पॉसिबल, अशक्य गोष्ट आहे. म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि कोणत्याही प्रकारची सामाजिक, आर्थिक, राजकीय गरज लागली की मला सांगा. काही अडचण आली मला सांगा. स्वतःचा वेळ नका वाया घालवत बसू. मी तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही तुमचा वेळ फक्त अभ्यासासाठी सोडवावा, है ना, अभ्यासासाठीच ठेवावा. तुम्ही तुमच्या अडचणी सॉल्व्ह करत बसाल तर अभ्यास कोण करेल. म्हणून काही अडचण असेल मला सांगा. मी डेफिनेटली पूर्ण प्रयत्न करेल की तुमची अडचण दूर व्हावी. येते लक्षात? डन. अजून काही डाऊट? एनिथिंग? हां, कोणतं? होतं असं की आपल्याला असा विचार करा की तुम्ही स्वतःच प्रश्नपत्रिका काढणारे आहात. तुम्हाला एका तासात 100 प्रश्न मुलांनी सॉल्व्ह करावेत असं वाटतं. मग मी काय करतो, प्रत्येक 6-7 प्रश्न झाले की एक प्रश्न असा टाकतो जो मुलांचे 2-3 मिनिट खाईल. मग होतं असं की मुलं त्या प्रश्नावर, आणि तो प्रश्न सोपा असतो, फक्त मी जाणून बुजून किचकट केलंय की मुलांना कॉन्फिडन्स वाटावा की हा प्रश्न मला सुटणारच आहे, पण त्या प्रश्नाने त्यांचे 2-3 मिनिट खावेत. इथं ज्या मुलाला अक्कल आली आहे तो मुलगा पूर्वपरीक्षा 100% क्लिअर होतो. आपल्याला स्पीड ब्रेकर कळले पाहिजेत की हा प्रश्न फक्त माझी स्पीड कमी करण्यासाठी टाकलाय, दुसरं काही नाही. लगेच त्याच्यावरनं उडी टाकून पुढं जायचं. पहिल्या अटेम्प्टला तुम्ही जेव्हा पहिला राऊंड पूर्ण कराल तेव्हा फक्त तेच प्रश्न सोडवायचे ज्याच्याबद्दल तुम्ही 100% कॉन्फिडंट आहात, आणि 20 ते 25 सेकंदामध्ये तो प्रश्न सुटेल. पट 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 पूर्ण राऊंड पूर्ण करायचा. 50 मिनिटामध्ये पूर्ण राऊंड होऊन जातो जवळपास. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची. जे जे प्रश्न तुम्ही स्किप केलेत त्यांना राऊंड करून ठेवायचं, है ना. प्रत्येक प्रश्नाच्या नंबरला, समजा 15वा प्रश्न तुम्हाला अवघड वाटतोय, त्याला राऊंड करून ठेवा, लगेच 16व्या प्रश्नाकडे जा. वेळ वाया घालवायचाच नाही. कारण आयोग इतकं हुशार आहे की शेवटचे 10-15 प्रश्न जाणून बुजून सोपे टाकलेले असतात. कारण मुलं इतका वेळ वाया घालतात अलीकडंच की ते शेवटच्या 10 प्रश्नांपर्यंत जातच नाहीत. आणि बाहेर आल्यावर कळतं की अरे हे शेवटचे 10 प्रश्न तर सगळेच येत होते. पण आपण चूक केलेली असते की त्या शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचतच नाहीत आपण. म्हणून तुमचा पूर्ण एक राऊंड झाला पाहिजे 100 प्रश्नांचा 50 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यानंतर राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही दुसरा राऊंड टाकावं. दुसऱ्या राऊंडमध्ये जे प्रश्न तुम्ही राऊंड करून ठेवलेत त्यांचा विचार करत जा. त्याच्यापैकी जे तुलनेने सोपे वाटत आहेत ते अटेम्प्ट करा, आणि मग जर वेळ राहिला तर तिसरा राऊंड करा, नाहीतर नाही करायचं. पण 1 ते 100 ही सगळी प्रश्न तुमची वाचून झालेली असली पाहिजेत. बाहेर आल्यावर असं म्हणायचंच नाही की मी फक्त 90व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो, पुढच्या प्रश्नांकडे जायला वेळच मिळाला नाही. हे एक्सक्यूज तुम्ही जर बाहेर आल्यावर दिलं ना तर पुढच्या वर्षीच्या वारीला पुन्हा यायचं आहे आपल्याला, असं लगेच फिक्स होऊन जातं. म्हणून तसं करायचंच नाही. अटेम्प्ट खूप महत्त्वाचा असतो. मुलं म्हणतात सर अटेम्प्ट किती असावं. स्पर्धा परीक्षेत तुमचा अटेम्प्ट खूप मॅटर करतो. भरपूर अटेम्प्ट असला पाहिजे. माझं असं मत आहे की 85+ अटेम्प्ट असावं, पण तो क्वालिटी अटेम्प्ट असावा. काही करून सरांनी सांगितले 85 अटेम्प्ट, मग लगेच तो आपला साप शिडीचा डाईस घेऊन जायचं, असं टाकायचं 3, असं टाकायचं 4, असं नाही करायचं. क्वालिटी अटेम्प्ट असावा, म्हणजे तुमचा तितका अभ्यास झाला पाहिजे की तुमचे 85 अटेम्प्ट होतील. तर 80 ते 85 तुमचा अटेम्प्ट असलाच पाहिजे. आणि क्वालिटी अटेम्प्ट असेल तर असं म्हणूयात 85 पैकी तुमचे 25 प्रश्न चुकले, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. 25 आणि त्याचे 6 मार्क गेले, 31. 85 पैकी 31 गेले तरी 54 स्कोर येतो, आणि 54 स्कोर तुमच्यासाठी खूप चांगला स्कोर असेल. म्हणून
काहीही करा पण अटेम्प्ट चांगला झाला पाहिजे. पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे 1 ते 100 मध्ये. जे प्रश्न अवघड वाटतात ते स्किप करायचे, कारण आयोगाला आपल्यापेक्षा जास्त काळजी आहे. आयोगाने फ्रंट पेजवरच दिलेलं असतं की विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न अटेम्प्ट करणे आवश्यक आहे, सर्व प्रश्नांचं उत्तर देणं. त्यात पण जर एखादा प्रश्न विद्यार्थ्यास अवघड वाटला तर त्याच्यावर वेळ न घालवता विद्यार्थ्यानं लगेच पुढच्या प्रश्नाकडे जावं, असं आयोगाने लिहिलंय. का? कारण आम्ही तसं केलंय आतमध्ये. म्हणून तर तसं लिहिलंय की आम्ही जाणून बुजून असे प्रश्न टाकलेत जे तुमचे 4-5 मिनिट खाणार आहेत. आणि मुलं सिरियसली त्या प्रश्नांवर विचार करत बसतात की नाही ह्याचं उत्तर येतं, आठवूयात. आलं तरी उपयोग नाही आहे, कारण तो दुसऱ्या 3 प्रश्नांचं मार्क घेऊन जाईल. तशा प्रश्नाची उत्तरं नाही लिहिलेली परवडतात. म्हणून ट्राय करा की 50 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण 1 राऊंड झाला पाहिजे, 1 ते 100. आणि जे अवघड वाटतात त्यांना राऊंड केलं त्यांच्यावर दुसरा राऊंड टाका आणि 85+ अटेम्प्ट करा. क्वालिटी अटेम्प्ट झाला पाहिजे. आकडेवारीशी संबंधित प्रश्न खूप जर किचकट आले तर ते स्किप करण्यासाठीच टाकलेले असतात, ते अटेम्प्ट करण्यासाठी टाकलेले नसतातच. बरोबर, असे प्रश्न स्किप करता आले पाहिजेत. स्पीड ब्रेकर, तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कराल तेव्हा स्पीड ब्रेकर प्रश्न आपल्याला ओळखता आले पाहिजेत की हा प्रश्न सोडवण्यासाठी नाहीच आहे, हा प्रश्न सोडण्यासाठी आहे, त्याला स्किप करून पुढं जायचं आहे. म्हणून आलं लक्षात? आता अजून काही याच्यामध्ये डाऊट? काहीच नाही? हां, बुद्धिमत्तेचे पूर्ण सोडवणं तसं शक्य नसतं कधीच, कोणालाच नाही सुटत. तर जनरली 12 ते 13 प्रश्न तरी सुटावेत, कारण हे प्रश्न असे आहेत जे शुअर शॉर्ट मार्क देऊन जाणार आहेत. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असत नाही, येतं किंवा नाही येत, 2च पॉसिबिलिटीज आहेत. म्हणून बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवावेत, पण त्याच्यात पण जाणून बुजून किचकट प्रश्न टाकलेले असतात. मुलांना अशी सवय असते की पेपर आल्याबरोबर अगोदर बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवावेत आणि मग दुसरे. असं नाही करायचं. काही मुलं अगोदर इतिहास मग भूगोल असे शोधत बसतात, ते शोधण्यामध्ये 2-3 मिनिट जातील. म्हणून पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची, शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं, मध्येच उड्या मारायच्या नाहीत. आपले पूर्वज जरी माकड असले तरी आपण प्रगत लोक आहोत, है ना. आपण उड्या मारत बसायचं नाही, चांगलं नाही दिसत. म्हणून एकापासून सुरुवात करायची आणि 100पर्यंत जायचं. ही अशी पूर्ण पद्धत असली पाहिजे. अजून काही डाऊट आहे? चांगला अभ्यास करा काही झालं तरी, आणि स्वतःबरोबर कमिटमेंट करा की तुम्हाला काहीही करून स्वतःवर विश्वास वाढेल असं बिहेव करायचं आहे. कारण उगाच वाऱ्या करत बसण्यात काही अर्थ नसतो. थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.